तो परिसर सर कोकणात आहे म्हटल्यावर निसर्ग एकदम जबरदस्त असणार की संगमेश्वर हे शंकराचं स्थान आहे. कर्णेश्वर मंदिरामध्ये सर असं तुम्हाला काय युनिकनेस वाटतं इथे? इथे धबधबे आहेत, इथे प्राचीन देवळं आहेत, बरोबर. इथे म्युझियम आहेत, त्याच्यानंतर इथे लोकसंस्कृती आहे, इतकी व्हरायटी, 3 नद्यांचा संगम आहे. संगमेश्वरी बोली नावाची एक बोली भाषा आहे जी खूप आता कमी होत चालली आहे. महामार्गावरनं जाणाऱ्या कोणाला विश्वासच बसणार नाही की डोंगरावर पण असं मंदिर असू शकतं. हे 2 मजली गाभारे असलेलं हो, शंकराचं देऊळ आहे, असं कुठे दिसत नाही. की तिथे थाळ्या ज्या आहेत त्या पांडवांनी बांधलेल्या आहेत म्हणून, तर तिचं काय रहस्य आहे? कोकण आणि कल्चर म्हणजे संस्कृती, कला, संगीत, नाट्य, कोकणातले लोक वेडे आहेत त्याच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या रक्तातच आहे हे. दि मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले जे आजचे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे आशुतोष बापट सर आणि ते इंडॉलॉजीचे अभ्यासक आहेत आणि त्यासोबत लेखक आहेत. 20पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी आजवर लिहिली आहेत आणि आजचा जो आपला विषय आहे तो संगमेश्वर परिसराचा आहे. तर संगमेश्वरच्या परिसरात जे काही गोष्टी आहेत, इतिहास आहे किंवा पर्यटनीय स्थळं आहेत, त्याबद्दल आपण ह्या एपिसोडमध्ये माहिती करून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आजचा आपला एपिसोड. सर, आजचा आपला जो एपिसोड आहे संगमेश्वरच्या बद्दलचा, तर हल्लीच आम्ही म्हणजे एक महाडचा एक विषय घेतला होता आणि माझी इच्छा होती की अजून एखादा जे चांगली सिटी आहे किंवा चांगला परिसर आहे तो आपण कव्हर करावा. आणि नुकतंच मी तुमचं एक पुस्तक पण वाचलं की संगमेश्वर देवरुखच्या परिसरात तुमचं पुस्तक आहे. तर त्यात मला खूप वेगवेगळ्या जागांची माहिती भेटली आणि मी तिथे जाऊन पण पाहिलं तर ॲक्च्युअल मध्ये जागा. म्हणून मला वाटतं की हा पॉडकास्ट करावा सर, आणि म्हणून तुम्हाला आज मी बोलवलंय. तर सर, संगमेश्वरचं मला ना पहिलं एक जाणून घ्यायचंय की ते नाव कुठून आलं संगमेश्वर? अलकनंदा आणि वरुणा अशा 2 नद्या आहेत. या 2 नद्यांच्या संगमावरती वसलेलं ठिकाण ते संगमेश्वर असं झालं. आणि आपण बघितलं तर भारतभरात कुठेही नद्यांचे संगम हे कायम पवित्र मानले गेलेले आहेत. संगमावरती आपल्याला हटकून एखादं देऊळ बांधलेलं दिसतं. संगमावरती लोकांनी यावं, तिथला अनुभव घ्यावा, तिथल्या देवळामध्ये जाऊन जो कुठला देव असेल त्याची काय उपासना करावी. त्या निमित्ताने लोक तिथे जातील म्हणून प्रत्येक संगमावर एक देऊळ असतं. संगमेश्वरचं असंच झालं आहे. या ज्या 2 नद्यांचा संगम तिथे झाला, तिथे 12व्या शतकामध्ये कल्याणी चालुक्य या डायनास्टीमधला जो राजा कर्ण आहे, बरोबर, त्यांनी तिथे कर्णेश्वराचं देऊळ बांधलं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं तर पेशवाई काळामध्ये तिथे एक संगमेश्वर अशा नावाने एक देऊळ तिथे बांधलं गेलेलं आहे. अगदी ते मुख्य संगमावरती देऊळ आहे. तर या 2 नद्यांच्या संगमावरती बसलेला ईश्वर म्हणून तो संगमेश्वर असं त्याचं नाव पडलं. बरोबर. म्हणजे आणि ह्याला असं दक्षिण काशी म्हणून पण संबोधलं जातं का? हां, दक्षिण काशी अशासाठी संबोधलं जातं की संगमेश्वर हे शंकराचं स्थान आहे. ओके. शिवाचं स्थान म्हणलं की तिथे भैरवाचं स्थान आलं. ओके. आपण जर का कसबा हा जो भाग आहे, कसबा म्हणजे मूळ किंवा जुना. बरोबर. संगमेश्वरमध्ये आपण कसबा संगमेश्वर असं म्हटलं जातं. तिथले लोक कसबा नुसतं म्हणतात. तर कसबा संगमेश्वरला आपण गेलो, तिथे हे देऊळ आहे. तिथेच भैरवाचं पण देऊळ आहे संगमेश्वरला, कसब्याला. तिथेच एक ज्ञानवापी नावाची छोटीशी विहीर आहे. ओके. आणि हे सगळं आपल्याला काशीमध्ये सुद्धा दिसतं. आणि तसंच जणू काही ज्यांना काशीला जाता येणार नाही अशा लोकांसाठी पुण्य मिळवण्यासाठी म्हणून त्या सगळ्या मंदिरं ती सगळी या ठिकाणी करावं असं त्या कर्णाच्या, त्या राजाच्या डोक्यात असावं. आणि त्यामुळे त्यांनी जसं देऊळ बांधलं तसंच तिथे भैरवाचं स्थान तयार केलं. ज्ञानवापी नावाची एक विहीर आहे मोठी, ती निर्माण केली. आणि त्यामुळे या स्थानाला दक्षिण काशी असं म्हणतात. आपल्याला दक्षिण काशी अशी खूप स्थानं दिसतील महाराष्ट्रामध्ये बघितलं तर, दक्षिण भारतामध्ये. मुळात उद्देश तोच होता की जे लोक काशीपर्यंत जाऊ शकणार नाहीत अशा लोकांना काशीचं पुण्य मिळावं, इतका प्रवास नाही करू शकत अशासाठी म्हणून केलेलं स्थान. शिव आहे, महादेव आहेत आणि भैरव आहे, हे 2 जण असले म्हणल्यानंतर ते काशीचंच एक रूप आहे असं समजलं जातं, म्हणून त्याला दक्षिण काशी म्हणतात. बरोबर. आणि आता तो परिसर सर कोकणात आहे म्हटल्यावर निसर्ग एकदम जबरदस्त असणार. अफाट निसर्ग आहे. खरं तर कसं झालंय, कोकण म्हणलं की आपल्याला आंबा, काजू, मासे, समुद्र या गोष्टींची हे एवढंच डोळ्यापुढे येतं. किंवा ठरलेली ठिकाणं, गणपतीपुळे, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, किंवा रायगडात गेलं तर दिव्यागर वगैरे. तर असं नाही आहे, याच्या कितीतरी बाहेर कोकण आहे. आपण संगमेश्वर परिसराची झालं असं की आपण चिपळूणवरनं निघतो आणि सरळ रत्नागिरीला जातो किंवा गणपतीपुळ्याला जातो. पण याच्यामध्ये हा संगमेश्वर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर काय काय आपल्याला बघायचं, तर आंबा, काजू, समुद्र हे सोडून सुद्धा कोकणामध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि जेव्हा हा परिसर फिरलो तेव्हा असं जाणवलं की इथे
म्हणजे काय नाहीये इथे. धबधबे आहेत, इथे प्राचीन देवळं आहेत, इथे म्युझियम आहेत. ओके. हां, त्याच्यानंतर इथे लोकसंस्कृती आहे. इतकी व्हरायटी, 3 नद्यांचा संगम आहे एका ठिकाणी. तिसंग नावाचं जे ठिकाण आहे तिथे खूप वेगळ्या प्रकारची देवळं आहेत, खूप वेगळ्या प्रकारची ठिकाणं आहेत. दुमजली गाभारा असलेलं देऊळ आहे, गरम पाण्याची कुंड आहेत. म्हणजे हे सगळं एका तालुक्यामध्ये जर एकवटलेलं असेल. गिरीस्थान आहेत, टिकलेश्वर आहे, मार्लेश्वर आहे, त्याच्यानंतर भवानीगड सारखा किल्ला आहे, महिमतगड सारखा किल्ला आहे. म्हणजे अक्षरशः इतक्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि वाईट बाजू दुसरी अशी की हे सगळं दुर्लक्षित आहे. हे कोणालाही माहित नाही की हे एका ठिकाणी इतकं सगळं. कोकण म्हणलं की लोक वेगळीकडे धावतात. त्यामुळे ह्या वेगळ्या परिसराची ओळख व्हावी म्हणून फिरलो आणि त्यानिमित्ताने पुस्तक लिहिलं. असा हा संपन्न परिसर आहे सगळा संगमेश्वरचा. नक्कीच. आणि सर ते तुमचं पुस्तक आहे मला खूप म्हणजे अगदी हेल्प झाली. म्हणजे आजकाल म्हणजे नेहमी लोक म्हणतात गुगल मॅप वगैरे आहे, पण ते गुगल मॅपवर पण काय आहे हे स्वतःला सर्च करायची तरी नॉलेज पाहिजे. तर त्यासाठी मला ते पुस्तक हेल्प झालं. आणि आपलं जे कर्णेश्वर मंदिर आहे त्याच्या बाहेरच ते स्टॉलमध्ये सगळ्यांना पुस्तक अवेलेबल आहे, सफर संगमेश्वर आणि देवरुख परिसराची. आणि त्यासोबत तुमचं आणि घाणेकरांचं दुसरं एक पुस्तक आहे, हे शिल्पसमृद्ध कोकण. हा, शिल्पसमृद्ध कोकण. म्हणजे ते तर खूपच नेक्स्ट म्हणजे डीप लेवलला आहे. म्हणजे अगदीच कसे सगळे शिल्प, म्हणजे पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत वेगळ्या मूर्ती कुठल्या आहेत, आगळ्या वेगळ्या. हो, शिल्पांनी समृद्ध आहे कोकण खरोखर. इतक्या वेगळ्या मूर्ती आहेत तिथे कोकणामध्ये. देवळं त्या मानाने शिल्पजडीत तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे शिल्पसमृद्ध देवळं बघाल तर 3च आहेत कोकणामध्ये. एक हे कर्णेश्वराचं, दुसरं अंबरनाथ आपलं मुंबईजवळचं, आणि तिसरं अलिबागच्या जवळ कनकेश्वर म्हणून डोंगरावरती ठिकाण आहे. ती 3च देवळं आहेत की शिल्पसमृद्ध आहेत, ज्याच्यावरती शिल्पकला केली आहे. पण मूर्ती मात्र कोकणामध्ये भरपूर मिळतात आपल्याला. शिलाहारांच्या काळातल्या विष्णूच्या मूर्ती पण भरपूर आहेत. आणि याशिवाय वेगवेगळ्या मूर्ती आहेत. असं ते घाणेकर सर आणि मी दोघांनी मिळून ते शिल्पसमृद्ध कोकण असं पुस्तक लिहिलं. संगमेश्वरमध्ये सर तुम्हाला मूर्ती जर म्हणायला गेलं तर तुम्हाला कुठली मूर्ती सर? हो, आहे ना. संगमेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा धामणी नावाचं गाव आहे. त्या धामणीला एक 14व्या शतकामधली विष्णूची मूर्ती आहे. वाकणकर म्हणून धामणीमधले जे गृहस्थ आहेत त्यांचं श्रद्धा हॉटेल आहे महामार्गावरती. तर त्यांचं खाजगी मंदिर आहे त्यांच्या घराजवळ, आणि तिथे ती विष्णूची मूर्ती आहे. साधारणपणे 14व्या शतकाच्या उशिराची किंवा 15व्या शतकातली अंदाजे अशी ती मूर्ती आहे. अप्रतिम मूर्ती आहे केशवाची. त्याच्या नेहमीप्रमाणे म्हणजे हातातली आयुधं, त्याचा चेहरा, त्याच्या भोवती जी प्रभावळ असते त्याच्यामध्ये कोरलेले दशावतार, शेजारी लक्ष्मी आहे. त्या लक्ष्मीची केशरचना बघण्यासारखी एवढी सुंदर मूर्ती संगमेश्वरमध्ये सुद्धा म्हणजे धामणीला आहे. त्याच्यानंतर तिथेच मावळंगे नावाचं गाव आहे. तिथे लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती आहे. म्हणजे योग नरसिंह आहे. योगपट्ट बांधलेला आहे त्यांनी पायाला, आणि मांडीवरती लक्ष्मी बसली आहे. मावळंगे हे गाव रियासतकार सरदेसाई जे होते हे त्यांचं गाव, किंवा लोकसभेचे पहिले सभापती जे होते दादासाहेब मावळंकर त्यांचं गाव. त्यांचंही आडनाव सरदेसाईच. आणि त्यांनी खूप चांगलं जतन करून ठेवलं आहे. त्यांनी त्यांची वंशावळ आहे. त्याच्यानंतर जुना शिलालेख आहे तो त्या ठिकाणी त्यांनी कोरला आहे. तर ही 2 शिल्प आपल्याला हटकून अगदी संगमेश्वर तालुक्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे इतर ठिकाणं आहेच आहेत, पण ही 2 ठिकाणं जी आहेत की जिथे तुम्हाला प्राचीन मूर्ती संगमेश्वरमध्ये बघायला मिळते. बरोबर. आणि आता आपला विषय निघालाच की बाबा धबधबे आणि प्रसिद्ध म्हणजे कोकणामध्ये आहेच आहेत ते. तर मग असं पण म्हटलं तुम्ही पुस्तकाचं वाचलं तुमच्या की 100 धबधबे आहेत म्हणून. म्हणजे कसं आहे की आपण जसं शेकडो म्हणतो म्हणजे खूप आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्या सभेला हजारो लोक होते, म्हणजे अगदी 8,000 का 9,000 असं नसतं, अनेक होते. म्हणजे खूप मोजता येणार नाही तेवढे. असे शेकड्यांनी धबधबे आहेत. कसं आहे की सह्याद्रीच्या रांगा मुळात उतरलेल्या आहेत तिथे. त्यामुळे जिथे रांगा उतरतात तिथे कडे निसर्गतः तयार होतात आणि पावसाळ्यामध्ये धबधबे होतातच. मार्लेश्वरचा धबधबा त्यातला जो प्रसिद्ध झाला मोठा, कारण मार्लेश्वर हे देवस्थानही प्रसिद्ध झालं. आणि त्याच्यामध्ये आपण आत गेलं तर साप आणि बरेचसे आपल्याला दिसतात त्या गुहांमध्ये. आता कमी झालेत असं सांगतात. मी काही वर्षात गेलो नाही आणि ते काही करत नाहीत. त्यांचं काही गूढ समजलं नाही म्हणजे ते का आहेत तिथे. आणि जाणारे भाविक कोणी म्हणजे भीती पण वाटत नाही आणि त्यांना कोणाला त्रासही तिथे झाला नाही. त्या गुहेमध्ये साप आहेत, पण तिथला जो धबधबा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पण जेव्हा आता आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आलं आणि ड्रोननी शूटिंग करायची हे झालं, तेव्हा जेव्हा ड्रोननी त्या परिसराचं शूटिंग केलं तेव्हा कळलं की मार्लेश्वराचा जो धबधबा दिसतो तो 7वा धबधबा आहे. त्याच्यावरती डोंगरामध्ये 6 धबधबे अजून आहेत. धबधबा येतोय ते एका कुंडात पाणी साठतं, तिथून तो पुढे येतो, पुन्हा एक त्याला एक फॉल मिळतो मोठा, तिथे एक धबधबा पडतो. असा जो शेवट मार्लेश्वरचा येतो खाली तो 7वा धबधबा आहे. असे वरतीपर्यंत 7 आहेत. त्यामुळे आपण कुठेही कोकणामध्ये फिरायला लागल्यानंतर जी सह्याद्रीची रांग आपल्याला डावीकडे दिसते
शेकड्यांनी धबधबे आहेत. म्हणजे मी जे 100 किंवा शेकडो म्हणलंय त्याचा अर्थ असा की अनेक आहेत, भरपूर धबधबे आहेत. वीर देवपाट नावाचं ते अगदी चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याच्या अगदी सीमेवरती ते आहे गाव. त्या वीर देवपाटचा धबधबा सुद्धा असाच प्रसिद्ध आहे की जो बारमाही धबधबा आहे. आणि तिथे पण एक वेगळी मूर्ती आहे वीर देवपाटला. एक कृष्णाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूनी त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या, कारण कृष्णाच्या वरती कंसाने वेगवेगळे मल्ल पाठवले होते. चाणूर होता, शकटासूर होता, वेगवेगळे होते. या मल्लांना त्यांनी त्यांचं निर्दालन केलं. असे सगळे मल्ल त्याच्या बाजूनी दाखवलेत आणि मध्ये कृष्ण आहे. तर त्याला तिथे लक्ष्मी मल्लमर्दन असं म्हणतात. अशी मूर्ती म्हणजे माझ्या बघण्यात तरी भारतात कुठे दिसली नाही. असेल कदाचित, तर म्हणजे माझं बघणं कदाचित कमी झालं असेल, पण इतकी दुर्मिळ मूर्ती ही त्या वीर देवपाटला. आणि त्या वीर देवपाटला एक मोठा धबधबा आहे जो बारमाही धबधबा असतो. मराठीतले डिक्शनरी मोठी लिहिणारे जे वीरकर मंडळी ही सगळी तिथली. आणि दुसरी गंमत अशी, तिथे गेल्यानंतर समजलं की जावळीचे जे चंद्रराव मोरे आहेत ते मूळचे तिथले होते असं तिथल्या लोकांनी सांगितलं. एक चौथरा आहे त्यांचा तिथे, चंद्रराव ते मोऱ्यांचा चौथरा असंच त्याला म्हणतात. आणि हे मोरे इथून जावळीमध्ये गेले असं त्या मंडळींचं म्हणणं. आणि काही उत्सव प्रसंगी काही मोरे मंडळी तिथे येतात. तर अशी आता ह्या गोष्टी कधीच कुठे समोर येत नाहीत. इतक्या दुर्मिळ गोष्टी आहेत आणि इतक्या सुंदर आहेत. त्यामुळे धबधबे, निसर्ग सौंदर्य हे पण संगमेश्वर तालुक्यामध्ये भरपूर भरलेलं आहे. बरोबर. आणि ह्याचबरोबर सर, आता आपण एखादं म्हणतो की एखाद्या शहरातली किंवा एखाद्या परिसरातली सर्वात जुनी वास्तू असते, तर मग आता आमच्या महाडमध्ये जशी आपली गांधारपाली लेणी आहे की जी हजारो वर्षांपूर्वीची आहे, त्याच प्रकारे मग संगमेश्वरमध्ये अशी कुठली वास्तू आहे की जी खूप जुनी आहे? संगमेश्वरमधली आत्ता जी आपल्याला दिसते माहिती आहे त्यातली सगळ्यात जुनी वास्तू आपण म्हणलं तर हे जे कर्णेश्वराचं मंदिर आहे की जे 12व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 850-900 वर्ष होऊन गेली तेवढं बांधलेलं आहे. कारण संगमेश्वरमध्ये आपल्याला लेणी दिसत नाहीत कुठलीही, पण आपल्याला हे देऊळ जे बांधलेलं वास्तू आहे ती दिसते. आणि एक संगमेश्वर महात्म्य नावाचा ग्रंथ आहे. तर हा जो राजा होता कर्ण, त्याचा जो राजकवी आहे शेष म्हणून, त्यांनी तो ग्रंथ लिहिलाय. आणि त्याच्यामध्ये तो वर्णन करतो की माझ्या राजानी हे देऊळ कसं बांधलं, कोल्हापूरच्या देवीचं देऊळ ज्यांनी बांधलं त्या स्थपतीला त्यांनी बोलावलं आणि हे देऊळ बांधलं, असं तो त्या संगमेश्वर महात्म्यामध्ये म्हणतो. 90-95 श्लोकांचं ते एक पोथी आहे ती. आणि त्यात त्यांनी त्या देवळाची व्यवस्था कशी लावली, म्हणजे त्या देवळाच्या पूजा अर्चेचा खर्च, नैवेद्याचा खर्च, त्याला जी फुलं लागणार त्याचा खर्च, वेगवेगळे जे खर्च असतात देवळाचे. तर पूर्वी असं होतं की आज कसं आहे की भक्तांच्याकडून देणग्या प्रचंड प्रमाणात येतात आणि व्यवस्थापन केलं जातं. त्या काळामध्ये असं नव्हतं. म्हणजे भक्त देणगी देतील आणि नंतर मग व्यवस्थापन होईल असं नव्हतं. जेव्हा राजा एखादं मंदिर बांधायचा तेव्हा त्याच्या बाकीच्या सगळ्या रोजच्या जे खर्च आहे त्याची व्यवस्था केलेली असायची. बरोबर. मग एक धामणी नावाचं गाव आहे, लोवले नावाचं गाव आहे, ह्या गावांचं उत्पन्न जे असतं ते त्या देवस्थानला दिलेलं, अशी व्यवस्था त्या केलेली होती अशी त्या ग्रंथात येते. तर ती वास्तू आपल्याला सगळ्यात आपल्याला प्राचीन म्हणता येईल. गरम पाण्याचं जे कुंड आहे जवळ तिथे, तर ते गरम पाण्याचं कुंड हे सुद्धा नैसर्गिक आहे, त्यामुळे ते सुद्धा प्राचीनच असेल. आता त्याच्यावर कुठेही काही नोंदी नाहीत, पण त्या परिसरामध्ये म्हणजे जे राजवाडी नावाचं गाव आहे तिथे गरम पाण्याचं कुंड दिसतं आपल्याला. म्हणजे आपण जर संगमेश्वर तालुक्यात गेलो तर आरवलीला एक कुंड आहे, तुरळ गावात एक आहे, आणि राजवाडीचं जे कुंड आहे ते खूप मोठं आहे. आणि गमतीशीर गोष्ट आहे म्हणजे मध्ये मी एक पुस्तक वाचलं. आपल्याकडे एक परदेशी प्रवाशांनी भारतामध्ये बद्दल इथे येऊन जे लिहिलं होतं, तर त्याच्याबद्दलचं एक पुस्तक वाचलं. तर एक प्रवासी आपल्याकडे 1672 साली आलेला आहे, फ्रेंच. तर तो असं लिहितो की मी याच्यावरून रायगडावरून राजापूरकडे जाताना संगमेश्वर या ठिकाणी आलो आणि तिथे मी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केली आणि त्याच्यानंतर मी तिथून पुढे गेलो. आता तो म्हणत नाही असं की मी राजवाडीच्या कुंडात, पण तिथलं जे मोठं कुंड आहे ते भवानीगडच्या पायथ्याशी, त्याच्या शेजारी देऊळ आहे खूप मोठा, आणि तो पूर्वीचा व्यापारी मार्ग होता, त्यामुळे तो त्याच मार्गावरून गेला असणार आणि त्यांनी आंघोळ केली असणार. तर हे जरा आश्चर्यकारक वाटतं, म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं आपल्याला की जे आपण लिहिलंय की जे आपल्याला माहिती आहे अशा ठिकाणी एक कोणीतरी परदेशी प्रवासी 1672 शिवाजी महाराजांच्या काळात तो आलाय, कारण तो चौलच्या किल्लेदाराला भेटला, त्याच्यानंतर तो पुढे विजापूरपर्यंतही गेला. तर तो असं लिहितो की मी या ठिकाणी येऊन गेलो आणि आंघोळ करून गेलो. तर ह्या अशा प्राचीन गोष्टी या ठिकाणी संगमेश्वरला बऱ्याच आहेत. मग कर्णेश्वर मंदिरामध्ये सर असं तुम्हाला काय युनिकनेस वाटतं इथे? कर्णेश्वर मंदिराची गंमत अशी आहे की तिथे त्याच्या बाहेरून शिल्पकाम नाहीये त्या मंदिरावर, अगदी थोडं आहे. जी कक्षासनं म्हणतो म्हणजे जे पोर्च आहेत
त्याच्या बाजूला बसण्यासाठी जागा असते आणि त्याला जी बॅकरेस्ट असते हम्म. त्याच्या बाजूनी छोट्या मूर्ती आहेत. पण त्याचा जो सभामंडप आहे, मुळात त्याचं जे पोर्च आहे मुख्य पूर्वेकडचं, त्याचं जे छत आहे सिलिंग, हम्म. ते अतिशय इंट्रिकेट कार्व केलेलं आहे. म्हणजे एक बरोबर. कमळाचं उमललेलं फूल असतं तसं आहे. हा. त्याच्यावरती अष्टदिक्पाल, आपल्याकडे प्रत्येक दिशेचा एक एक पालक देव मानला हो, गेलेला आहे. बरोबर. म्हणजे इंद्र, वरुण, त्याच्यानंतर वायू, कुबेर, बरोबर. हे प्रत्येक दिशेचे अग्नी एक एक आहेत. तर त्या त्या दिशेला ते ते ग्रह कोरले, ते देव कोरलेले आहेत आणि त्यांची वाहनं आहेत प्रत्येकाची. इंद्राचा हत्ती असतो, अग्नी मेंढ्यावरती असतो, हम्म. यमाचं रेडा आहे वाहन. असा प्रत्येक तो दिक्पाल एक एक त्या दिशेचा स्वामी हा त्या त्या दिशेला कोरलेला आहे, त्याच्या वाहनांवरती कोरलेला आहे. तिथेच वरती एक शेषशाही विष्णू आहे दरवाजाच्या हा, वर, बरोबर. आणि त्या विष्णूच्या वरती आपण म्हणजे आपलं डोकं वर करून बघायला लागतं की दशावतार कोरलेले आहेत सगळे. हम्म. आणि ज्याच्यामध्ये 9वा अवतार म्हणजे रामाच्या नंतर कृष्णाचा अवतार असतो, त्या ठिकाणी बलराम कोरलेला आहे. त्याच्या ओके. हातातला नांगर स्पष्ट, बऱ्याच ठिकाणी आपल्याला बलराम दिसतो कृष्णाच्या ऐवजी, तो तिथे दिसतो. हे विशेष आहे. दुसरं म्हणजे त्याचा जो सभामंडप आहे, त्या सभामंडपाला 4 खांब आहेत आणि त्याच्यावरती ज्या तुळया असतात, तर त्या तुळयांना त्या जिथे खांबावरती अशा रेस्ट होतात त्याला ब्रॅकेट्स केलेली असतात हम्म. तोलून धरण्यासाठी म्हणून. ओके. आणि ती ब्रॅकेट्स नंतर डेकोरेटिव्ह करतात. म्हणजे त्या ब्रॅकेट्सवरती त्याला कीचक किंवा यक्ष असं म्हणलेलं आहे. हम्म. ती मंडळी असं तोलून धरलेलं दाखवतात. ओके. ह्या देवळामध्ये त्या यक्षांच्या जागेवर 2 ठिकाणी नरसिंह दाखवलाय हम्म. आणि 2 ठिकाणी गणपती दाखवलाय. हम्म. हा, म्हणजे ते नरसिंह तर अगदी खालच्या हाताने त्याच्या पोट फाडतोय आणि वरच्या 2 हातांनी त्यांनी ती तुळई धरली. इतकं सुंदर शिल्पांकन तिथे केलंय. आता ही मंडळी अगदी क्वचित 1-2 असं कळलं की देवळांमध्ये कुठेतरी आहेत, अन्यथा असे हे देव तिथे येत नाहीत ब्रॅकेटवरती. तर हे अगदी युनिक गोष्ट आहे या देवळामधली, ही जिथे ही फारशी आपल्याला कुठे दिसत नाही. एक जनरली दिसणारी गोष्ट आणि इथे प्रकर्षाने केलेली आहे ती म्हणजे आपण प्रदक्षिणा जर का एका चौथऱ्यावर, प्लिंथवर देऊळ आहे आणि त्या चौथऱ्यावरनं आपण प्रदक्षिणा घालू शकतो. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला एक असं छोटंसं कुंड केलंय हो. आणि एक चॅनेल केलाय. कशासाठी? तर जेव्हा आतमध्ये अभिषेक चालू असतो तेव्हा सतत पाणी लागतं आणि सतत बाहेरनं कोणीतरी पाणी नेऊन आतमध्ये ओतणार. बरं, ते आतमध्ये सोहळ्यामध्ये मंडळी असणार, त्यासाठी एक बाहेर व्यवस्था केलेली असते की त्यांनी पाणी त्या कुंडामध्ये ओतायचं. ते एक चॅनेल केलंय, त्या चॅनेलमधनं आतमध्ये जातं. काही देवळांमधनं गोमुख केलेलं असतं. ह्या देवळामध्ये एक स्त्री दाखवली, तिच्या तोंडातून ते पाणी येतं. ते बहुतेक म्हणण्यापेक्षा ती स्त्री म्हणजे गंगा दाखवलेली असणार आहे, कारण गंगेचंच रूप आहे ते दाखवलेलं, आणि तिच्या तोंडातनं ते पाणी येतं. मग ते आतमध्ये गोळा करणार आणि मग अभिषेकाच्या वेळी वापरत असणार. अशी आपल्याला तिथे देवळं, कारण कसं आहे, कसबा भाग जो आहे त्या संगमेश्वर महात्म्यात असं लिहिलंय की इथे 350 देवळं होती म्हणून. आज जेमतेम 8-10 देवळं असतील. आता 350 एवढी मोठी देवळं असतील का, ही पण शंका आहे. कदाचित छोटी असतील, काय असेल माहीत नाही. पण आज अजूनही काही देवळं त्या काळातली, एक काशी विश्वेश्वर म्हणून आहे, एक सोमेश्वर म्हणून तिथे मागे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला देवळं दिसतात. ती त्या देवळांना सुद्धा अशी रचना केली आहे की जिथे पाणी आतमध्ये, एक छोटं कुंड आहे, त्यात पाणी होतायचं अभिषेकाचं, मग ते आतमध्ये जातं. तर ह्या रचना या देवळाच्या खूप महत्त्वाच्या वाटतात. आज या देवळाच्या बाजूला एक सूर्यमंदिर आहे, एक गणपतीचं, तर तसं तुलनेने नवीन आहे. पण आत्ता पुरातत्व खात्याने जी साफसफाई आणि या ज्या काही गोष्टी करतात त्याच्यामध्ये अजून 2 मंदिरांची प्लिंथ तिथे असावी असं दिसतंय. यावरून हे पंचायतन मंदिर असणार पूर्वीसारखं, शिवपंचायतन, म्हणजे मुख्य मंदिर शिवाचं आणि बाजूला विष्णू, गणपती, देवी आणि सूर्य. लक्ष्मीचं मंदिर पण आहे. हां, आत्ता तिथे काही दिसत नाही. आत्ता जी दिसतात ते फक्त सूर्य आणि गणपती दिसतात. ओके. म्हणजे देवी आणि विष्णू यांची मंदिरं दिसत नाहीत. पण तिथे अशी जागा दिसते की, आणि तुम्ही जर का कर्णेश्वर मंदिराच्या भिंतीला बघितलं तर ते बरंच जीर्णोद्धार केलं. पहिला काहीतरी 63-64 साली, 1964 साली केला जीर्णोद्धार. तर बरेच मंदिरांचे अवशेष तिथे आपल्याला भिंतीमध्ये लावून ठेवलेले दिसतात. त्यामुळे मोठी मंदिरं अजून होती बाजूला. आपण जर का बरोबर मंदिराच्या समोर बघितलं तर आत्ता दीपमाळ आहे तिथे. बरोबर. तर तो नंदी मंडप होता. तिथे नंदीची जी आज मूर्ती आपण आतमध्ये ठेवलेली दिसते त्या रंगशिळेवर, ती तिथे नव्हती. ती मुळात नंदी मंडपामध्ये होती. तो पडला आहे सगळा नंदी मंडप. इतकं मोठं देऊळ बांधलंय, कारण सभा मंडपात कधी नंदी नसतो. ठीक आहे, त्यांनी नंतर कधीतरी केव्हा तरी उचलून आणून ठेवला असेल. तर नंदी मंडप तिथे होता जिथे आता दीपमाळ आहे. आणि दुसरं गमतीशीर असं की या ठिकाणी पण आपल्याला किरणोत्सव बघायला मिळतो. 14, 15, 16, 17 मार्च दरवर्षी तिथे सूर्याची किरणं सकाळी साधारणपणे 6:50 ते 7:15 या वेळामध्ये पूर्ण शिवपिंडीवरती सूर्याची किरणं पडतात. हा नैसर्गिक फिनोमेनन आहे.
हीच घटना 6 महिन्यांनी, कारण जेव्हा सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होत असतं तेव्हा जेव्हा तो समोर येतो तेव्हा ती हे पडतात, तेव्हा पुन्हा जेव्हा तो दक्षिणेकडे जातो तेव्हाही पडणार, पण तो सप्टेंबर महिना येईल आणि सप्टेंबरमध्ये बहुधा म्हणजे बहुतेक वेळेला तिथे ढग असतात. पण मार्चमध्ये मात्र हटकून आपल्याला हा किरणोत्सव तिथे बघता येतो. अशा वेगवेगळी वैशिष्ट्ये या देवळाची आहेत. आता सर अजून एक संगमेश्वरच्या जे आपलं कर्णेश्वरचे मंदिर आहे ते मला विचारायचं होतं की बरेचदा असं सांगितलं होतं की तिथे थाळ्या ज्या आहेत त्या पांडवांनी बांधलेल्या आहेत म्हणून, तर तिचं काय रहस्य आहे? कसं आहे, आपल्याकडे भारतामध्ये अनेक ठिकाणी जा तुम्ही, पांडवांचा अस्तित्व दाखवलं जातं. बरं, हे कर्णेश्वर नाव आहे, पांडवांचाच एक मोठा भाऊ कर्ण, त्याच्या नावाने हे आहे अशी एक वदंता इथे आहे. कसं असतं, जेव्हा आपल्याला इतिहास माहीत नसतो किंवा त्याचं एखादं मूळ माहीत नसतं आणि उत्सुकता तर खूप असते जाणून घ्यायची आणि ते मनाचं काही समाधान होत नाही, अशा वेळी वेगवेगळ्या कथा जन्माला येतात. त्यातनं या आलेल्या कथा, कारण कसं असतं की हे माणसांनी बांधलेलं असेल देऊळ अशी कल्पनाच करू शकत नाही आज आपण. आज आपल्याकडे एवढी साधनं उपलब्ध असून सुद्धा आपण बांधू शकणार नाही. बरोबर. मग इतक्या 700-800 वर्षापूर्वी कसं बांधलं असेल, मग कोणी बांधलं असेल? तर आपल्याकडे सगळीकडे प्रचलित कथा आहे की पांडवांनी बांधली. सगळीकडे एकच कथा ऐकायला मिळते की एका रात्रीत देऊळ बांधलं, कोंबडा आरवायच्यात देऊळ बांधायचं होतं. काही वेळेला देवळाचा कळस, आता एखादं देऊळ असतं त्याचा कळस कधीतरी मध्ये पडून गेलेला असतो. इतिहास काहीही लोकांना माहीत नसतं, साहजिक आहे, म्हणजे कारण मधला एक मोठा काळ असा गेला 250-300 वर्षाचा की ज्या काळामध्ये संस्कृतीची फार वाट लागली आपल्या पूर्णपणे. माणसांची जेवणा खाण्याची 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, तर ती संस्कृती आणि बाकी जतन करणं, हा इतिहास लक्षात ठेवणं हे शक्य नव्हतं. तर त्यामधला एक काळ येऊन गेला. त्याच्यानंतर देऊळ तर दिसतंय, शिखर दिसत नाही. मला नाही माहिती असं की हे बांधलं होतं का नव्हतं. मग ती पांडवांची कथा जन्माला येते की एका रात्रीत त्यांनी देऊळ बांधलं, शिखर बांधायचंच राहिलं, कोंबडा हरवला आणि मग ते देऊळ बांधायचं राहिलं वगैरे. ह्या दंतकथा असतात, त्या असू द्याव्यात, म्हणजे त्या कुठल्याही एखाद्या ठिकाणाला ना त्या दंतकथा शोभा देतात. पण जेव्हा आपल्याला इतिहास समजतो, त्याचा ज्ञात होतो वेगवेगळ्या साधनांनी, तेव्हा तोही समोर यायला हवा. पण छान आहे, इथे त्या देवळामध्ये 4 रंगशिळा आहेत. मुख्य सभामंडपात एक आहे आणि 3 पोर्चमध्ये एक आहे. त्यामुळे असं सांगतात की ती पांडवांची ताटं आहेत आणि 5वं ताट कुठे आहे, तर मग ते शिवपिंड जी आहे त्याच्या खाली, आणि मग साहजिकच की जेव्हा त्यातनं खाली धन पुरून ठेवलं असेल वगैरे अशा. पण अशा कथा, हा म्हणजे कसं असतं की काही मंडळी म्हणतात या कथा किती असलं काही नसतं. असं नसतं, टाकाऊ काहीच नसतं. अनेकदा असं असतं की या दंतकथांमधनं एखादा इतिहासाचा थ्रेड तुम्हाला मिळतो. कदाचित कर्णावरनं मग कळतं की अरे कर्ण नावाचा कोणी, म्हणजे आता हे सगळं ज्ञात आहे, पण कोणी राजा होऊन गेला असेल का, त्यांनी बांधलं म्हणून त्याला कर्णेश्वर दिला असेल का, आणि मग जेव्हा आपण इतिहास शोधतो तेव्हा आपल्याला मिळतं. त्यामुळे कुठलीही लोककथा, दंतकथा किंवा स्थानिक माणसं जे सांगतात कुठल्याही गोष्टी टाकाऊ नसतात. आपण त्यातनं काय घ्यायचं, कसं शोधायचं हे बघण्यासारखं असतं. पण ही कथा त्या एकूण मंदिराला अजून थोडी रंगत आणते. फक्त काही जण तेच एक धरून ठेवतात की नाही हे तुम्ही सांगताय हे असलं काही नाही, ते तसंच खरं आहे, असा हट्ट मात्र कोणी करू नये, इतकंच, बाकी काही नाही. बरोबर. आणि मग सर, आपण जे संगमेश्वरचं शिवकाळाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मग शिवकाळामध्ये संगमेश्वरला किती महत्व होतं ना, तो सगळा भाग, म्हणजे आपण जर का संगमेश्वरवरनं एक रस्ता शृंगारपूरकडे जातो आतमध्ये, की जो प्रचितगडाचा पायथा आहे, आणि तो भाग सगळा शिर्के मंडळींच्या ताब्यात होता, आणि त्याचा उल्लेख तर अगदी शिवकाळाच्या आधीपासून येतो. म्हणजे त्या शिर्क्यांनी यांचा आदिलशहाचा एक सरदार आला होता, त्याचा पराभव केला तिथे आणून, आणि तेव्हापासूनचा तो भाग येतो सगळा. शिरकाण म्हणून, म्हणजे ते सगळा परिसर जो आहे त्याला शिर्क्यांचा प्रदेश म्हणला जातो. आणि शिवकाळामध्ये सुद्धा ते महत्त्वाचं ठिकाण होतं. काही मंडळी जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरोधात गेली होती तेव्हा शिवाजी महाराजांनी नंतर तिथे येऊन शृंगारपूरला ती जी त्यांची गादी होती ती स्वतः राजे आले होते, स्वतः त्यांनी ती उद्ध्वस्त केली होती. प्रचितगडाच्या पायथ्याचं, प्रचितगड हा महत्त्वाचा किल्ला त्यावेळेला होता, कारण घाटावर जाण्याचा जो तिवरे घाटाचा मार्ग आहे किंवा मळे घाटाकडनं आपण जातो सह्याद्रीला, मुख्य सह्याद्रीच्या रांगेला. प्रचितगड कसा आहे की मुख्य सह्याद्रीपासून थोडासा सुटावलेला आहे, किल्ला बाहेर आलेला आहे, पण त्याची सह्याद्रीशी जोडला गेलेला आहे. तो विशाळगडाचा पण तसंच झालेला आहे. तर तो प्रचितगड महत्त्वाचा आहे, कारण आज जो सह्याद्रीचा लागूनचा भाग आहे त्याला देशावरचा आपण म्हणतो, तो सगळा चांदोली अभयारण्यामध्ये गेला आहे. त्यामुळे तिथली गावं सगळी उठलेली आहेत. पण शिवकाळामध्ये व्यापाराच्या दृष्टीने या सर्व बाबतीमध्ये तो महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे शृंगारपूर हे गावही महत्त्वाचं होतं, तिवरे घाट आणि हे घाटरस्ते महत्त्वाचे होते. आणि त्यामुळे त्या भागाला महत्त्व होतं, संगमेश्वर आणि या सगळ्या भागाला. बरं, संगमेश्वर ही व्यापारी पेठ होती. संगमेश्वरचं दुसरं सगळ्यात चांगलं एक महत्त्वाची गोष्ट होती की संगमेश्वरला नौका बांधण्याचा कारखाना होता, ज्याला संगमेश्वरी नौका म्हणतात किंवा संगमेरी नौका म्हणतात.
आत्तापर्यंत होता. म्हणजे निढळेवाडी म्हणून संगमेश्वरपासून एक 10-1 किलोमीटरवरती आहे. तिथे वाडकर म्हणून कुटुंब आहे, त्यांच्याकडे सनदा पण आहेत छत्रपतींच्या पासूनच्या मिळालेल्या, आणि ती मंडळी नौका बांधायची. आणि संगमेश्वरी नौकांच्या बद्दल प्रसिद्ध असं होतं की त्याच्यात खिळ्यांचा वापर केलेला नव्हता. एक वेगळ्या पद्धतीने ते सांधून घ्यायचे. त्या नौका अतिशय चांगल्या असायच्या. तर आत्तापर्यंत मी यासाठी म्हणलं की एक 4-5 वर्षापूर्वीपर्यंत तिथे एक नौका शेवट शिल्लक होती. आता सगळंच बदललं. खाड्या ओहरल्या, त्यामुळे तिथनं आता नौकाही जात नाहीत. आणि आता लाकूड हे मटेरियल जाऊन फायबर ग्लास हे मटेरियल आलं. हे सगळं मला त्या वाडकरांनी सांगितलं. त्यामुळे आता तशा नौका बांधल्या जात नाहीत. पण संगमेश्वरी नौका तिथे बांधल्या जायच्या. संगमिरी जहाजं असा एक शिवकाळात उल्लेख येतो. हे तिथे निढळेवाडीला व्हायचं. इतका महत्त्वाचा परिसर तो सगळा होता. आणि आपण जो कसबा म्हणतो तो तर महत्त्वाचा होता. तिथे एक इतिहासातली सगळ्यात दुर्दैवी घटना जी घडली छत्रपती संभाजीराजांच्या बद्दलची, ती पण दुर्दैवानी त्या कसब्याच्या इथेच घडली. त्यामुळे आणि राजे तेव्हा तिथे काही उपासना करायला म्हणा किंवा ते साधना करायला आलेले होते. याचा अर्थ ते ठिकाण महत्त्वाचं होतं. म्हणजे स्वतः राजा येतोय, काही धार्मिक कार्य असतील किंवा कुठल्याही याच्यासाठी तिथे येऊन राहतोय, याचा अर्थ त्या ठिकाणाला मोठं महत्त्व हे होतंच. आणि आपण आजूबाजूचा परिसर जर बघितला तर चिपळूणच्या जवळ दळवटणे म्हणून भाग आहे. म्हणजे तिथून काही फार नाही, माझ्या मते 40-1 किलोमीटरचं अंतर राहील तिथून. तर तिथे एक मराठ्यांची एक मोठी तुकडी सैन्याची असायची दळवटण्याला. त्यामुळे हा परिसर सगळा अतिशय महत्त्वाचा म्हणून शिवकाळामधला होता. संगमेश्वरला मी म्हटलं तसं नौका किंवा शास्त्री नदी आहे. आणि आपण जर बघितलं तर राजापूर, महाड, चिपळूण, खारेपाटण, संगमेश्वर ही सगळी बंदरं म्हणून प्रसिद्ध आहेत. आता यातलं कुठलंही बंदर हे समुद्रावर नाही आहे. ही सगळी बंदरं नदीवर किंवा खाडीवरची बंदरं आहेत. याचा अर्थ खाड्या एवढ्या खोल होत्या, व्यापारी गलबतं तिथपर्यंत यायची आणि मोठा व्यापार तिथे चालायचा. तर संगमेश्वर हे मोठं व्यापारी केंद्रसुद्धा होतं. त्यामुळे संगमेश्वरचं महात्म्य हे खूप मोठं, शिवकाळामध्ये सुद्धा तितकंच महत्त्वाचं संगमेश्वर हे होतं. म्हटलं तसं की खाडीचा म्हणजे अप्रोच थोडक्यात तो, आणि घाटमाथ्याला जवळ, आणि तो घाटावर जाण्याच्या व्यापारी मार्गावरचं ठिकाण. त्यामुळे संगमेश्वरचं आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर स्ट्रॅटेजिक महत्त्व हे खूप मोठं होतं. बरोबर. आणि सध्या आपला विषय निघाला जे छत्रपती संभाजी महाराजांचा, तर मग तुम्ही त्या जागांना लहानपणापासून पाहत आला असाल, म्हणजे तुम्ही नेहमी जात असाल, तर आत्ताची परिस्थिती आणि त्यावेळी तुम्हाला कसं दिसत होतं? म्हणजे नाही, त्यावेळेपासून सुद्धा आणि आज सुद्धा काही ती जी जागा आहे त्यात काही फरक पडला नाही आहे. सरदेसाईंचा वाडा होता, आणि आपल्याला जे आता डोळ्यासमोर एखादं चित्र येतं किंवा म्हणजे या सिनेमामध्ये बघून तर आता मंडळी बरीचशी तिथे जायला लागली, पण तिथे जे काही एक चित्र उभं केलंय तसं आत्ता तिथे नाही आहे. एक मोकळी जागा आहे बरीचशी. आणि जेव्हा त्या काही तिथल्या अभ्यासकांना विचारलं तेव्हा म्हणले की सर, हा परिसर किंवा हा वाडा सगळा सरदेसाईंचा वाडा म्हणून होता. पण या गोष्टीला आता जवळपास 300-350 वर्ष होऊन गेली, मध्ये खूप काळ गेला आहे. त्यामुळे त्यात पडझडही झाली असणार. त्याचं नक्की स्वरूप समजत नाही. आत्ता पण त्यांनी संभाजी महाराजांचं जे ठिकाण जिथे त्यांना पकडलं गेलं हे दाखवतात किंवा, पण तिथे आज जाल तर सगळं मोकळी जागा आहे. आणि जी काही जुनी देवळं आधीची म्हणजे या कल्याणी चालुक्यांच्या काळातली तीच त्याच्या मागे नदीपर्यंत जाताना देवळं दिसतात, असा भाग येतो. त्याच्यात आत्तापर्यंत काही तसा बदल झाला नाही. म्हणजे पूर्वी खूप वाडा होता आणि पडझड झाली, म्हणजे माझ्या बघण्यात तरी. कधी पडझड झाली ही तिथल्या लोकांना पण माहीत नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की या ठिकाणी ती दुर्दैवी घटना घडली. पण त्याच ठिकाणाला आता महत्त्व आलं आहे, किंवा आता म्हणजे सरकारच्या वतीने पण तिथे आता एक स्मारक स्थळ करण्याचा उपक्रम त्यांनी घेतला आहे. पण ती जागा कशी होती ते मात्र आता नाही सांगता येणार. एक मोठा परिसर दाखवला जातो की हा एवढा परिसर आहे, हा त्या वाड्याचाच परिसर होता आणि इथेच कुठेतरी राजांना पकडलं गेलं असं. बरोबर. मग आता छावा फिल्म नंतर अनेक जण तिथे येत आहेत. हां, आता जागृती झाली लोकांना की त्या ठिकाणी असं झालेली होती घटना, आणि आपण तिथे जाऊन बरं कसं आहे, दुर्दैवाने ती वाईट घटना झाली होती. म्हणजे ते आपण तिथे जाऊन एक शांत थांबतो, काही आठवणी, वाईटच आठवणी असतात, पण आपण थोडं नतमस्तक होतो की म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांचा जो त्याग आहे मोठा, त्याची सुरुवात तिथून झाली असं फार तर आपण म्हणू शकू. त्याची समाप्ती वढू-तुळापूरला झाली, पण तो जो त्यांनी धर्मासाठी त्याग केला आहे मोठा, त्याची सुरुवात तिथून झाली असं म्हणून आपण स्मरण करू शकतो त्या ठिकाणी जाऊन. छावा सिनेमामुळे खूप मंडळी आता आवर्जून तिथे येतात. कसं झालं की निदान लोकांच्या जागृती झाली की असं काहीतरी होतं. लोक आता खरोखरच वाकडी वाट करावी लागते, कारण तुम्ही जेव्हा महामार्गावरून जाता तेव्हा हे ठिकाण तुम्ही गेलात तिथे आतमध्ये आपल्याला आधी कसब्यामध्ये जावं लागतं. त्यामुळे लोक तिथे जातात आणि त्या ठिकाणी जाऊन राजांचं स्मरण करतात आपल्या. चांगली गोष्ट आहे ही. निदान काहीतरी लोकांच्यात आता हळूहळू जागृती होती.
फक्त बरेच जण गेल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर सिनेमामधला तो सेट असतो आणि तिथे गेल्यावरती वेगळं दिसतं. पण लोकांनाही कल्पना असते आता की ते दाखवलेलं आहे सिनेमामध्ये आणि आता तिथे असणं शक्य नाहीये. कल्पना नाही, सरकारच्या मनामध्ये तिथे काही स्मारक करायचं आहे, कसं करतील काय त्याची काही कल्पना नाही. बरोबर बरोबर. आणि मग सर आपण हे जे म्हणतो संगमेश्वर, जे अगदीच म्हणजे महामार्गाच्या जवळच आहे, म्हणजे जर कोणाला परिसरात फिरायला जायचं असेल, कोणाला चिपळूण जायचंय, कोणाला रत्नागिरीला जायचं, तो सहज संगमेश्वरला भेट देऊ शकतो. सहज. तर संगमेश्वरमध्ये तर आम्ही स्वतः गेलो होतो तुमची पुस्तकांच्या द्वारे. तर तिथे एक अमनेश्वर नावाचं मंदिर आहे. अमनेश्वर मुरुंबाड नावाच्या गावाला आहे. थोडा मार्ग खराब होता जाण्यासाठी, का आम्ही खराब मार्गाने गेलो माहित नाही. तर जंगलातून रस्ता होता आणि पण ते शिवपिंड सर आहे ना, ते वेगळं होतं. म्हणजे अमनेश्वराच्या मंदिरामध्ये शिवपिंड आहे, ते थोडं तुटलेल्या अवस्थेतलं होतं. त्याच्याबद्दलची एक पुन्हा असं झालं कथा आहे. जशी मी एक पांडवांची कथा सांगितली तशी अजून एक कथा शिवलिंगाबद्दल, शंकराच्या मंदिरांबद्दल भारतभर सांगितली जाते. ती अशी की एक गाय जंगलामध्ये जायची आणि आपला पान्हा तिथे सोडायची. तिचं दूध कमी व्हायला लागलं म्हणून मग तो गुराखी असेल किंवा गायीचा मालक असेल तो चिडायचा आणि तो बघायला जायचा की ही गाय कोणाला दूध देते, आणि मग त्याला तिथे कुठल्या तरी दगडावरती ती दूध देते असं समजायचं. मग तो त्याच्यावरती पहारीनी किंवा कुऱ्हाडीनी घाव घालायचा, मग त्याचा तुकडा उडायचा आणि मग त्यातून रक्ताचा प्रवाह यायचा. आणि मग त्याला चूक कळते की अरे इथे देवाचं स्थान दिसतंय, आपण म्हणजे एकदम भावनेच्या भरात काहीतरी केलं. मग तो तिथे माफी मागतो त्या ह्याची, देवाची, आणि मग तिथे देव म्हणतो दृष्टांत देऊन की आता मी इथेच माझं देऊळ बांध. अशा कथा आपल्याला भारतभर दिसतात. त्या पण अतिशय लोकप्रिय संकल्पना आहे. इथे तसंच झालं, इथे पण तशीच संकल्पना आहे. शिवशर्मा नावाच्या कोणा एका गुराख्याची गाय तिथे दूध द्यायची आणि त्यांनी तो तुकडा घाव घातला आणि त्याचा एक तुकडा जो उडाला तो पुढे कळपेश्वर म्हणून आला. आणि एक करंबुशी नावाचं गाव आहे जवळ, तिथे एक तुकडा उडाला, त्याला करंबेश्वर म्हणून नाव पडलं. अशी कथा सांगितली जाते. आता पुन्हा तेच आहे की तुम्ही बरीचशी शिवलिंग बघाल, अगदी गुहागरचं बघितलं किंवा हे आत्ताचं अमनेश्वरचं बघितलं तर असं घडवलेलं शिवलिंग वाटत नाही. ते असं एक म्हणजे नैसर्गिक पाषाण जो असतो तसं वाटतं आपल्याला, थोडासा ओबडधोबड असल्यासारखा वाटतो किंवा एखादा खरोखरच त्याचा तुकडा उडालेला असा दिसतो, त्या तिथे दिसतं. आता कदाचित त्याची काही कथा असेल. मगाशी मी जसं पांडवांचं म्हटलं असं की मला माहीत नाही आहे त्याची कथा काय, पण एक मनातली उत्सुकता जी असते ती मला शांत बसू देत नाही आणि मग त्यातनं काहीतरी कथा निर्माण होते आणि मग ही जी एक संकल्पना आहे तर ती संकल्पना जोडली जाते. तर त्यामुळे ते तसं आपल्याला दिसतं की त्यातला एक तुकडा कळपेश्वरला आहे, एक तुकडा करंबेश्वरला आहे आणि तिसरा जो आहे तो आमनाश्वरला आहे. ते देऊळ पण फार सुंदर आहे. आमणी नावाची जी झाडं आहेत त्याच्यामध्ये बसलेला तो अमनायेश्वर, अशी त्या नावाची एक उत्पत्ती सांगितली जाते. किंवा अमनाय म्हणजे वेद, वेदांना अमनाय म्हणतात. तर त्या वेदांचा जो ईश्वर आहे तो अमनायेश्वर असं सांगितलं जातं. गोविंदपंत बुंदेले म्हणून जो होते, म्हणजे त्यांचं खेर आडनाव, पहिल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांना जेव्हा बुंदेलखंडाचा भाग हा जेव्हा याच्याकडनं मिळाला, 1/3 भाग मिळाला होता, तर त्याची देखरेख करण्यासाठी म्हणून त्यांनी गोविंदपंत खेरांची नेमणूक तिथे होती केलेली. तर ते खेर मूळचे आडनावाचे आणि ते त्या गावचे, त्यांना गोविंदपंत बुंदेले असं म्हणायचे. तर त्यांनी तिथे येऊन ते सगळं मंदिर बांधलं आमनाश्वराचं, सगळा सभामंडप आणि ते मुख्य देऊळ. त्या देवळावरती पण बाजूनी शिल्पकला आहे. गंडभेरुंड नावाचं एक शिल्प आपल्याला वेगळं दिसतं ते आहे. त्याच्यानंतर एक तिथे ज्याला किन्नर म्हणतात, म्हणजे माणसाचा चेहरा आणि बाकीचा भाग मोराचा, असं अगदी दुर्मिळ दिसणारं कॉम्पोजिट असं शिल्प ते त्या देवळावरती आहे. त्याची जर तुम्ही दीपमाळ बघितली तर फार सुंदर आहे. त्याचे जे हात म्हणतो आपण, प्रोजेक्शन आलेली, त्या हत्तीचे सगळी गंडस्थळं म्हणजे चेहरेच दाखवलेत पहिल्यांदा हत्तीचे. खाली हत्तीच्या सोंडा आहेत आणि त्याच्यावरती ते दिवे लावतात, अशी ती दीपमाळ आहे. त्याच्या बाजूला मागे एक मोठं तळं आहे. जनरली कुठल्याही देवळामध्ये तुम्ही बघाल तर जवळ एखादी पुष्करणी किंवा तळं असतं. तर असतं की तिथला दगड खोदून त्याचंच देऊळ बांधलेलं असतं, कारण आज ट्रान्सपोर्टेशन शक्य आहे. मला वाटलं जयपूरवरनं मार्बल आणायचं आणि देऊळ बांधायचं तर मी बांधू शकतो. त्या काळात शक्य नव्हतं, कारण वाहतुकीची साधनं काही नाही आहेत. घोड्यांच्या, गाढवाच्या, बैलाच्या पाठीवर किंवा बैलगाडीतनं, आणि त्या इतक्या मोठ्या दगडाच्या शिळा आणणं हेही मुश्किलीच आहे. त्यामुळे मग तिथलंच खणून खड्डा म्हणजे एक्सकेवेट करायचं आणि तो जो दगड येईल त्यातनं देऊळ बांधायचं. ती जी खाण तयार होते ती मग नंतर सजवतात, डेकोरेटिव्ह करतात, त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि मग ती पुष्करणी होते, तलाव होतो. तर तिथे मोठा तलाव आहे बघा मागे, आणि त्याच्यावर एक खाली शिलालेख आहे. आता खूप अस्पष्ट झालाय, तो वाचता येत नाही. असं सुंदर ठिकाण आहे ते आमनाश्वराचं. तर त्याचं ते कारण आहे असं की
शिल्प म्हणजे कळपा उडून गेला अशी अशी त्याची कथा आहे. बरोबर. आणि अजून एक म्हणजे कथा सांगितली जाते, तुमच्या पुस्तकात वाचलं होतं, आणि आम्ही तिथे गेल्यावर मंदिर पण खूपच सुंदर आहे, म्हणजे नाचणदेव ज्याला म्हणतात, शिरंब्याचं देऊळ ते. हा, खरंच खूप भारी जलमंदिर म्हणतात. म्हणजे चारही बाजूंनी पाणी आहे त्याच्या, आणि तुम्ही जर मंदिरात आत गाभाऱ्यात छोटंसं मंदिर आहे ते, पण इतकं सुंदर आहे. आणि ते असंच आहे त्याची कथा पण, की ती जी शिवपिंड आहे ती माहीत नव्हती पूर्वी, आणि कोणी शेतकरी त्याच्यावरती ते धान्य झोडायचे, झोडणंच म्हणतात त्याला आपल्याकडे कोकणामध्ये. ते धान्य झोडल्यानंतर त्या एका दगडावर झोडायला लागल्यानंतर ते संपायचंच नाही कितीही, आणि मग नाचणी झोडायचे, आणि त्याच्यावर इतकं पीक आलं अमाप, म्हणून मग त्याला नाचणदेव म्हटलं गेलं. अशी एक कथा आहे त्याची, आणि ते छान आहे. त्याला चारही बाजूंनी पाणी आहे मुळात, आणि तुम्ही जर गाभाऱ्यात गेलात तर ती शिवपिंड पण पाण्यामध्ये असते, कारण 12 महिने तिथे मात्र पाणी असतं, आणि ते तेवढीच असते त्याची पातळी. ते फार सुंदर ठिकाण आहे त्याचं. माझ्याकडे काही ड्रोननी काढलेले फोटो होते, तर त्याच्यामध्ये ते अजून वेगळं दिसतं. अशी खूप म्हणलं ना, की शिरंबे त्याच्याच पलीकडे गेलं, की मी मगाशी वीर देवपाट म्हटलं ते तिथूनच जवळ आहे. अशी वेगवेगळी तिसंग नावाचं ठिकाण आहे, म्हणजे तिसंग 3 खाड्यांचा संगम आहे तिथे. गड नदी, कापशी नदी या 2 एकत्र येतात, आणि थोड्या पुढे जाऊन त्या शास्त्री नदीला मिळतात. अशा 3 नद्यांचा संगम म्हणून तिसंग असं त्याला म्हणतात. कर्जुवे नावाचं गाव आहे ते. तर त्या कर्जुवे गावाला ते हे आहे तिसंग नावाचं ठिकाण. अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण आहे. दुसरी गंमत तिथे अशी भौगोलिक, की 4 तालुके एकत्र येतात. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर आणि गुहागर असे 4ही तालुके तिथे येतात. त्याच्याबरोबर एकत्र येण्याचं ते तिसंग ठिकाण आहे कर्जुवे गावाच्या इथे. तर ही इतकी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तिथून आपण थोडंसं, तिथे होडी आहे, होडीतनं आपण जाऊ शकतो, की आपल्याला तो राई भातगावचा जो पूल झालाय मोठा, तो राई भातगावचा पूल दिसतो. असं ते तिसंगचं ठिकाण आहे. संध्याकाळी मुद्दामून तिथे आवर्जून जावं. पक्षी असतात भरपूर, आणि खूप नलावडे मंडळी आहेत. आपले जे अरुण नलावडे जे अभिनेते आहेत त्यांचंही गाव तेच आहे, कर्जुवे. हां, तर तिथे तो तिसंग हे अशी ना हटके वेगळी ठिकाणं. किंवा जसं आपण राजवाडी म्हणलं, गरम पाण्याचं कुंड आहे आणि 2 मजली गाभारे असलेलं शंकराचं देऊळ आहे. असं कुठे दिसत नाही, त्याचं प्रयोजनही कळत नाही. आणि तुम्ही त्या शिवमंदिर आता तिथे जाऊ देत नाहीत, आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करू देत नाहीत. पूर्वी जेव्हा जाऊ द्यायचे तेव्हा असं नाही आहे, किंवा नंतर दुसरा गाभारा बांधला असेल असं नाही आहे, कारण त्या गाभाऱ्यात आतमधून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. हां, वर जायला. आणि डावीकडे कदाचित काही म्हणजे असं असेल, की तिथे जे साधक येत असतील, त्या साधनेमध्ये व्यत्यय नको म्हणून मग दार लावून घ्यायचं. मग त्यांना बाहेर जायचं असेल तर तुम्ही देवळात गेलात तर आतमध्ये एक मार्ग आहे, भुयारी मार्ग, जिथून तुम्ही देवळाच्या बाहेर जाऊ शकता. असा मार्ग केलेला आहे. हा असं एकदम वेगळं आहे. त्याच्या बाहेर जे सभामंडप आहे त्याच्यावरती लाकडी सगळं शिल्पकार सुंदर आहे. कदाचित राजस्थानी सुताराणी या मंडळींनी केलं असावं, कलाकारांनी, कारण उंट वगैरेचं शिल्पांकन तिथे केलेलं आहे. बरोबर. कामधेनू गाय दाखवली. ती कशी दाखवतात, तर तिला 5 तोंड असलेली गाय दाखवतात, की सगळ्यांच्या इच्छा ती पूर्ण करते. ते शिल्प तिथे आहे. उंट आहेत कोरलेले. बरोबर. तर ते खूप वेगळं आणि ते महत्त्वाचं ठिकाण असणार, कारण तिथली दीपमाळाही खूप मोठी आहे. आता तिथे जरा जीर्णोद्धार करतायत, आणि त्याचा आणि ते अगदी म्हणजे तुमच्या भवानीगडाच्या अगदी पायथ्याला असलेलं गाव आहे. आणि तिथेच ते जे मगाशी मी तो ॲबे कॅरे नावाचा जो फ्रेंच प्रवासी आला होता, ॲबे बार्थेलेमो कॅरे, तो तिथे येऊन त्यांनी त्या सोमेश्वराचं आंघोळ केली आहे, आणि तिथून तो पुढे गेला असं ॲबे कॅरे लिहितो. आणि तो डिटेल वर्णन करतो सगळी तेव्हाची. तर असं ते, तर ही किती दुर्मिळ आणि किती वेगळी ठिकाणं आहेत ही सगळी, की जी दिसत नाहीत कुठे. आणि मला आश्चर्य वाटलं, की ही सगळी त्या एका संगमेश्वर तालुक्यामध्ये एकत्र आलेली आहेत. आणि म्हणून ते जरा संगमेश्वरची दुसरी गंमत अशी आहे, की तालुका संगमेश्वर असला तरी त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते देवरुखला आहे. कारण इंग्रजांच्या काळामध्ये तिथे बऱ्याचदा आगी लागल्या, आणि एकदा माझ्या मते 1700 काहीतरी साल आहे, 38-39 असेल, नाही थोडं पुढे 1800 मधलं आहे, 1800 ह्याच्यात. तर तेव्हा एक मोठी आग लागली, ज्याच्यामध्ये पोलीस चौकी, टपाल कचेरी, तिजोरी हे सगळं जळलं. आणि म्हणून, आणि ती म्हणजे 5व्या-6व्यांदा लागलेली आग होती. त्यामुळे ब्रिटिशांनी ते सगळं उचललं, आणि तिथून एक 20 किलोमीटरवर जे देवरुख आहे तिथे देवरुखला नेऊन केलं. त्यामुळे तुम्हाला सर्व सरकारी कार्यालय जी असतात तालुका पातळीची, ही सगळी देवरुखला तुम्हाला दिसतील. तालुका संगमेश्वर असला तरी हेडक्वार्टर देवरुख. देवरुख थोडं उंचावरती आहे, जसं दापोली थोडं उंचावर आहे कोकणात असलं तरी, तसं देवरुख थोडं उंचावरती आहे. आणि हा संगमेश्वर देवरुख दोन्ही परिसर हा सगळा असा एकत्रच आहे. म्हणजे कारण देवरुखच्या तुम्ही जवळ गेलात तर तुम्हाला साखरपा, देवळे ही गावं लागते. देवळ्याचं मंदिर पण असं जुनं, त्याचे उल्लेख 12-13व्या शतकातलं देवळे असे उल्लेख येतात तिथले देवळ्याचे.
तर असा सगळा तो खूप प्राचीन परिसर आहे. बरं म्हणजे देवळ्यावरनं तुम्ही साखरप्याला आलात की आंबा घाटाने पुन्हा जाता येतं. म्हणजे ही सगळी घाटमाथ्याच्या पायथ्याची गावं. तिथे पूर्वी व्यापार करताना नेसेसरीली एक विश्रांती स्थळं असतील मोठी, कारण प्राण्यांच्या पाठीवरनं व्यापार आहे. त्यामुळे घाटापर्यंत आल्यावर विश्रांती घ्यायची, उद्या सकाळी घाट चढायला सुरुवात करायची, किंवा घाट उतरून आला की एक दिवस मुक्कामाचा. त्यामुळे ती मोठी आणि महत्त्वाची ठिकाणं तेव्हापासूनची होती असं दिसतं. बरोबर. आणि सर मी जेव्हा गेलो होतो ना तेव्हा मला सर्वात जास्त म्हणजे आत्तापर्यंत युनिक आणि चांगलं जे मंदिर वाटलं होतं तर संगमेश्वरमध्ये जे आपण आता बोललो की संगमेश्वरमध्ये सोमेश्वर मंदिर, जे की जिथं गरम पाण्याचे कुंड पण आहेत, राजवाडीमधलं, आणि परत दुमजली गाभारा असलेलं मंदिर आहे. परत ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की राजस्थानी कलाकारांनी केलेलं मंदिर आहे, म्हणजे बाहेर पूर्ण जे लाकडी बांधकाम आहे ते पण, म्हणजे आणि छप्पर पण त्याचं आपलं कोकणामध्ये जसं असतं ना लाकडाचं केलेलं असतं ते, अप्रतिम आहे त्याची कलाकुसर. म्हणजे पूर्ण आपण कौलं वगैरे म्हणतो त्या टाईपचं. आणि परत दगडी जोते पण आहेत बसायला, आहे ना, जेणेकरून म्हणजे कोकण वाटतं. आणि ते जुनं देऊळ आहे खूप. म्हणजे आता काय म्हणतात त्याला की तो सभामंडप आणि लाकडी काम हे साधारणपणे पेशवे काळातलं असावं. पण मूळ मंदिर जे आहे ना ते खूप जुनं असणार आहे, प्राचीन, कारण त्याची दगडी बांधकाम, त्याच्यावर असलेली घोड्याची तोंड त्याच्यावरती कोरलेली आहेत. तुम्ही बघाल तर या ज्या काही गोष्टी आहेत, हे मंदिर जुनं आहे. आता पुन्हा आपल्याकडे तेच आहे दुर्दैवाने की डॉक्युमेंटेशनची पद्धत नसल्यामुळे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा काही हे येत नाही, पण साधारणपणे आपण अंदाज बांधू शकतो की ते मंदिर बऱ्यापैकी जुनं असणार आणि ते प्रॉमिनंट एखादं व्यापारी ठिकाण असणार. कारण गडाच्या पायथ्याला व्यापारी मार्गावर एक मोठं देऊळ बांधलंय. एखादं मोठं देऊळ बांधायचं ही छोटी गोष्ट नाही, कारण त्याच्यासाठी पैसा लागतो. हा कदाचित कोणी राजाने दिला असेल, कोणी सरदारांनी दिला असेल, कदाचित व्यापाऱ्यांनी कोणी बांधला असेल, पण मोठा पैसा दिलेला आहे. मोठी दीपमाळ आहे, तुम्ही दीपमाळ तिथली बघाल तर भिंती पण खूप मोठ्या आहेत, भिंती खूप मोठ्या आहेत. त्याच्या बाजूला ओऱ्या होत्या भक्तांसाठी राहण्यासाठी, म्हणजे लोकांनी यावं तिथे राहावं असं ते ठिकाण पूर्वापार होतं. त्यामुळे महत्त्वाचं ठिकाण आहे ते खूप. बरोबर. आणि अजून एक सर, म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकात वर्णन असं केलंय की डोंगरावर एक मंदिर आहे आणि कदाचित महामार्गावरनं जाणाऱ्या कोणाला विश्वासच बसणार नाही की डोंगरावर पण असं मंदिर असू शकतं. ते सप्तेश्वराचं मंदिर आहे. आपण अगदीच कसब्याच्या इथून वरती गेलं डोंगर चढून की सप्तेश्वराचं मंदिर आहे, आणि जलव्यवस्थापन तिथलं बघण्यासारखं आहे. साधारणपणे आता पुन्हा तेच की त्याची अजून माहिती उपलब्ध नाही, पण सप्तेश्वर म्हणजे 7 ठिकाणून डोंगरातनं आलेले प्रवाह एकत्र केलेत त्यांनी, आणि ते आपल्याला आज दिसतात. ते चॅनल दिसतात. ते जे ठिकाण आहे तिथे कमानी केलेल्या आहेत. कदाचित हे बहमनी काळ किंवा त्याच्या पुढचा काळ, ह्या काळातलं ते साधारण बांधकाम असू शकतं. मराठा काळापर्यंतचं सुद्धा असू शकतं ते बांधकाम, असं काही अभ्यासक म्हणतात की त्या काळातलं असेल. तर डोंगरावरनं आलेले 7 प्रवाह एकत्र आणून त्याचा एक तो ॲक्च्युअली जो आहे नदी, तो अलकनंदा नदीचा उगम आहे, जी पुढे आपल्याला खाली संगमेश्वरपाशी येऊन जी वरुणा नदीला मिळते, तो अलकनंदेचा तो उगम आहे त्या डोंगरातनं. तिथून त्या 7 प्रवाह एकत्र येतात. एक गोमुख दाखवलंय, तिथून ते एका कुंडात येतं, तिथून जास्तीचं पाणी दुसऱ्या कुंडात येतं, आणि मग ते वाहिलेलं पाणी पुढे जातं. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये गेलात तर ज्याला निव्वळ शंख पाणी म्हणतात, म्हणजे अगदी पूर्ण तळ दिसतो आपल्याला, इतकं स्वच्छ पाणी तिथे असतं. आणि तर ते ठिकाण समजतच नाही, कुठूनही कळणार नाही की ते ठिकाण एवढं चांगलं आहे. फक्त आता कधी कधी एकच भीती अशी वाटते की इतकी चांगलीच ठिकाणं लोकांना सांगावीत का? कारण जसं काय म्हणतात त्याला की ते दुधारी आहे. आपण आता जे समाज माध्यमांवरनं किंवा आपलं सुद्धा हे प्रसारित होईल तेव्हा की चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जायला पाहिजेत, चांगल्या लोकांच्यापर्यंत. तशा दुर्दैवाने या चांगल्या गोष्टी वाईट लोकांपर्यंतही जातात, आणि त्या ठिकाणाचा नासधूस व्हायला म्हणजे ते अजून भान नाहीये लोकांना तिथे गेल्यानंतर कसं वागायचं, आणि ती ठिकाणं खराब होतात. आणि मग अनेकदा असं होतं की आता म्हणजे तुम्ही आता पावसाळ्याच्या वेळेला बघालच की अनेक धबधबे किंवा अनेक ठिकाणी आता दुर्दैवाने बंदी घालायला लागते सरकारला की नाही जायचं तिथे कोणी, कारण प्रचंड गर्दीने जातात. गर्दीने जावं त्याबद्दल नाही, पण एक भान पाहिजे किंवा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. असं होत नाही. कधी कधी असं वाटतं की ही ठिकाणं सांगावीत का? काही हितचिंतक म्हणतात की नका सांगू, तुम्ही काही ठिकाणं राहू देत की जे तुम्हाला माहिती आहे. हां, अशी द्विधा मनस्थिती होते खरं की काही ठिकाणं सांगावीत का. पण हे ठिकाण आहे चांगलं, डोंगरावरती आहे आणि रमणीय ठिकाण, आणि तिथलं जी शैली आहे म्हणजे म्हणून जलव्यवस्थापन म्हणलं की त्यांनी केलेत ते 7 प्रवाह आलेले, आणि अगदी आपल्याला प्रॉपर चॅनलाइज केलेलं ते मागे बघायला मिळतं. त्याच्या प्रॉपर त्या चॅनलमधनं येऊन तो प्रवाह एकत्र करून प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या प्रवाहाला एक कमान केली आहे. आपण ती प्रवाह आतून बघू शकतो. एवढं सगळं काम केलेलं आहे. फार छान आणि वेगळा प्रकार सप्तेश्वराचा आहे तिथे.
बरोबर. पण सर आपण म्हणजे आपण लोकांना हेच म्हणू शकतो की तुम्ही डोळस भटकंती करा. आवाहन तर आपण नक्की करू शकतो की डोळस भटकंती करा आणि तिथे जाऊन ना स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्या. प्रत्येक गोष्ट गेल्यानंतर डोळ्यासमोर कॅमेरा किंवा मोबाईल आणू नका, कारण ते इतकं भव्य असतं की ते कितीही मोठा फोटो काढलात तरी तितकी भव्यता येत नाही. एक आणि दुसरा तो जो फील घेता येतो आपल्याला तिथे गेला तो फोटोमध्ये कसा येणार. त्यामुळे आधी मनसोक्त बघून घ्या काय येते. पहिली घाई सगळीकडे लोकांना दाखवण्याची नका करू. तुम्ही कधी आनंद घेणार तो तेवढा, आणि काय दाखवायला हव्यात असं काही नाही सगळ्या गोष्टी. पण हल्ली तसं झालंय, म्हणजे मोबाईलचा उपयोग फोन करण्यापेक्षा, आणि ते त्या नादामध्ये मग म्हणजे अपघात होतात त्याच्यामध्ये. आणि ती ठिकाणं सगळी म्हणजे अशी ढवळली जातात ती. त्यापेक्षा तुम्ही बघा ना, बघण्यासारखं प्रचंड आहे, आवर्जून जा तिथे. उलट लोक जायला लागले की रोजगार मिळायला लागेल तुम्हाला, स्थानिकांना मिळायला लागेल रोजगार काही चांगला, आणि तुम्हाला सुद्धा जाणाऱ्या लोकांना पण काही गोष्टी तिथे उपयोगाला येतील. पण अवश्य जावं अशा ठिकाणी, पण थोडं भान राखावं. सगळीकडेच जाऊन उधळमाधळ निसर्गामध्ये करू नये. आणि आपल्याकडे होतं ते तेवढं झालं तर डोळस भटकंती केली तर बघण्यासारखं खूप आहे, प्रचंड गोष्टी आहेत. तर संगमेश्वर मध्ये सर आपण आता देवळे पाहिले, आपण सगळ्या तुम्ही व्यापार मार्गाचे इतिहास वगैरे सगळा सांगितलात, परत शिवकालीन इतिहास पण आपण पाहिला, आणि आता मला तुमच्याकडून ना संगमेश्वरचं कल्चर किंवा तिथील लोक ह्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं. खूप आहे, म्हणजे तुम्ही पण कोकणातले आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कोकण आणि कल्चर म्हणजे संस्कृती, कला, संगीत, नाट्य, कोकणातले लोक वेडे आहेत त्याच्या बाबतीमध्ये, आणि त्यांच्या रक्तातच आहे हे. म्हणजे तुम्ही बघाल तर अगदी दशावतारापासून बघितलं तरी सुद्धा कोकणी माणूस हा कलेमध्ये रमणारा आहे. तो कुठलाही म्हणजे अनेक कलाकार आहेत बघा तुम्ही, शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, आणि वेगवेगळे कलाकार कोकणामधनं तुम्हाला खूप दिसतील. आणि एक आपण नाटकांचे प्रयोग म्हणा किंवा सांस्कृतिक गोष्टी या कोकणामध्ये खूप आजही गाण्यांचे कार्यक्रम असतील बघितले जातात. संगमेश्वर परिसरामध्ये एक शिंपणे महोत्सव म्हणून होतो की जो एक आपल्या रंगपंचमीसारखाच असतो, की जो खुद्द कसब्यामध्ये आज जे छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा तिथे उभारला आहे त्याच्या समोरच एक लेंडी असं म्हणतात, म्हणजे एक हौद केलेला आहे. या ठिकाणी शिंपणे महोत्सव होतो. तिथली जी जाखमाता आहे त्या जाखमातेचा उत्सव तिथे केला जातो. शिंपणे महोत्सव म्हणजे पूर्णपणे रंगपंचमीसारखा मोठा साजरा केला जातो. तो साधारण फाल्गुन वद्य चतुर्दशीच्या वेळेला तो होतो. आणि त्याची एक कथा आहे तिथे. तिथे एक रेडीज नावाचे एक पूर्वी व्यापारी होते, सिद्धीच्या काळातला गोष्ट आहे ती. आणि ते त्या जाखमातेचे भक्त होते आणि ते त्याची उपासना वगैरे करायचे. आणि सिद्ध्यानी एकदा रेडीजना कुठला तरी आळ आला आणि पकडून नेलं, आणि आता तो त्यांना मारणार. तर लोकांनी त्या जाखमातेला गाऱ्हाणं घातलं की त्यांना सोडवून आणा म्हणून. आणि अशी कथा आहे की ती जाखमाता सिद्ध्याच्या स्वप्नात गेली आणि दृष्टांत दिला याला सोडव. त्यांना काटेरी मुकुट घातलेला होता तरी सुद्धा त्यांना काही झालं नाही, आणि मग त्यांना सोडलं सिद्ध्याने. आणि मग ते वाजत गाजत आणलं त्यांना गावामध्ये. तो दिवस फाल्गुन वद्य चतुर्दशीचा होता. आणि मग त्या दिवशी तो शिंपणे महोत्सव म्हणजे उत्साहाचा म्हणजे आनंद साजरा करायचा. आणि रंगपंचमी आपण जशी रंग पाण्याचा करून करतात तसा तो उत्सव साजरा केला जातो. आणि मग देवीला प्रसाद दाखवला जातो मटणाचा. मटण भाकरीचा प्रसाद हा तिथला प्रसिद्ध प्रसाद आहे. आणि मग तो नंतर सगळ्यांना वाटला जातो. हा एक मोठा उत्सव केला जातो. संगमेश्वरी बोली नावाची एक बोली भाषा आहे हां, की जी खूप आता कमी होत चालली आहे. देवरुखमध्ये एक बोंद्रे नावाचे सर राहतात. ते बऱ्याच कार्यक्रम संगमेश्वर बोलीवरती त्यांनी खूप केलेले आहेत. बोली म्हणजे आपली बोली असते, बोलीभाषा तशीच आहे, पण काही त्यातले उच्चार किंवा एक शैली, लकब, ढब म्हणतात, अशा पद्धतीने संगमेश्वर बोली बोलली जाते. तर ती एक बोलीभाषा तिथली संगमेश्वरमधली. नाही, मला काहीच येत नाही. पण ते कसं असतं की ते थोडं म्हणजे प्रश्नार्थक विचारल्यासारखं असतं, म्हणजे एखाद्याला केलेलं. म्हणजे आपण म्हणजे एखाद्याला म्हणतो की म्हणजे तुला काय ही गोष्ट तुला इथे काय महत्वाचं आहे वगैरे, आपण एखादं म्हणतो तसं तो म्हणतो की तुला काय माहित नाही का, म्हणजे याच्याबद्दल काय तुला सांगायचं. आणि ती थोडी आणि तुला इतकंही समजत नाही का वगैरे अशी प्रश्न. त्याची लय अशी आणि थोडे वेगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये. पण ती बोलीभाषा महत्त्वाची आहे की जी खूप कमी झाली आहे. बोंद्रे सर खूप ती बोलीभाषेतनं कार्यक्रम पण ते बरेचसे करतात संगमेश्वर बोलीबद्दल. तर ती एक महत्त्वाची तिथली आहे. बाकी कोकणामध्ये जो तुम्हाला शिमगा आणि गणपतीचा उत्सव म्हणतात तो असतो. जशी ही जाखमाता इथली आहे आणि तिचा शिंपणे महोत्सव होतो, तशीच देवरुखला सोळजाई म्हणून देवी आहे. असा सोळजाईचा पण शिंपणे महोत्सव केला जातो. त्यामुळे मुळात कोकणी माणूस हा उत्सवप्रिय आहे. कुठल्याही प्रकारचा मग ती ग्रामदेवतेचा उत्सव म्हणला तरी सुद्धा ते मंडळी ती खूप मोठ्या याने केली जातात. हे कल्चर आहे. आणि मी कलाकार म्हणजे असं
खूप कलाकार या परिसरातनं गेलेत. आश्चर्य वाटतं की संगमेश्वरमध्ये आता एक कलांगण संगमेश्वर नावाची संस्था आहे. जी मंडळी काय करतात की संगमेश्वरमधून जी माणसं मोठी झाली, एक तर इथे राहतात किंवा इथून बाहेर गेलेत आणि त्यांनी संगमेश्वरचं नाव हे केलं, अशांची एक मुलाखत घेतात. त्याला ते एक संगमेश्वर संपदा असं नाव त्यांनी दिलं आहे. आणि या हेडिंग खाली तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल बघायला की संगमेश्वरमधनं मोठे झालेले लोक त्यांची मुलाखत घेतात. संपदाताई जोगळेकर आहेत, ज्या नाटकातल्या मोठ्या कलाकार आहेत. त्या फुणगुस नावाचं गाव आहे तिथे. त्या आणि त्यांचे पती राहुल कुलकर्णी यांनी तिथे आनंदाचं शेत नावाचं एक गंमत आहे. आणि तिथली म्हणजे रिसॉर्ट नाही आहे ते, त्याला आपण शेती निवास म्हणू. कारण तिथे त्यांचं एक आहे तुरळ नावाचं गाव आहे, तिथे करकरे म्हणून कुटुंब आहे. त्यांचा एक 250 वर्ष जुना वाडा आहे आणि तो तसाच ठेवला आहे त्यांनी. आणि तिथे ते लोकांची राहण्याची सोय करतात. आता बाजूला त्यांनी कॉटेज बांधले, पण ते सगळं ठेवलं आहे. आणि राई म्हणून आहे जिथे ते आपले अमोल लोध म्हणून त्यांचं हॉटेल ड्राईव्ह इन आहे धामणीला, त्यांनी केलं आहे की निसर्ग निवास आहे, त्याच्यात रिसॉर्ट असा नाही आहे कुठे. संपदाताई तर तिथे एक अन्नभान नावाचा एक कार्यक्रम असतो त्यांच्याकडे. राहायला जाणाऱ्या लोकांना असं नसतं म्हणजे ऑर्डर दिली रूम सर्व्हिस असं नाही आहे. तिथे ते लोकांना दाखवतात की पीक कसं येतं, कसं आपल्याला तांदूळ येतो, तो येतो कसा जमिनीमधनं. आणि ते आपल्याला त्याचं भान राहिलं पाहिजे की आपण जे खातोय त्याच्यासाठी किती मागे कष्ट आहे. अशी मंडळी संगमेश्वरमध्ये आहेत. त्यामुळे रिसॉर्ट नाही म्हणता येणार त्यांना, पण लोकांना जाणीव झाली पाहिजे. ही सगळी मंडळी त्यांचा परिसर दाखवतात. तुम्ही तुरळला जा किंवा या राईमध्ये जा, ही मंडळी तो परिसर दाखवतात. कारण तिथे बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता या परिसरात खूप आहे. शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्थांना या लोकांनी बोलवलं आणि इथली जैवविविधता त्यांनी मोजून घेतली. इथे पक्षी किती प्रकारचे येतात, जवळजवळ 200 ते 250 प्रकारचे पक्षी त्या इथे आहेत, असं या संस्थांनी दिलेले अहवाल आहेत. तिथलं पाणी चांगलं आहे, इथे व्हरायटीची झाडं आहेत. तर हा भाग जो, आणि मग ही जी संगमेश्वर संपदा आहे अशी त्यांच्या मुलाखती येतात. मग एक त्याच्यामध्ये कान्हेरे बुवा आहेत हार्मोनियम वादक. आपल्या माहितीत असेल म्हणजे प्रथमेश लघाटे जो एक तरुण गायक म्हणून त्या सारेगमच्या मुलांच्या ह्याच्यातून पुढ्याला तो तिथला आहे. मुंबईला आपण मुंबईकरांना माहिती आहे इंडिकेटर नावाचं ॲप आहे. सचिन बेके नावाचे, ते मूळचे संगमेश्वरचे आहेत. गणपतीपुळ्याला गेलं तर प्राचीन कोकण म्हणून एक मोठं ओपन एअर म्युझियम केलंय सरदेसाईंनी. ते वैभव सरदेसाई आणि स्वरूपासाई ही मूळची मंडळी मोरडे गावातली म्हणजे देवरुखच्या इथली संगमेश्वर तालुक्यातली आहेत. जवळजवळ 38 ते 40 लोकांच्या त्यांनी मुलाखत, म्हणजे इतकी मंडळी आहेत की जी संगमेश्वरमधली आहेत, संगमेश्वरमध्ये मोठी झाली आहेत किंवा संगमेश्वरमधनं बाहेर जाऊन त्यांनी काहीतरी केलं आहे. तर अशी कलाकार मंडळीसुद्धा खूप आहेत. बुरंबी नावाचं गाव आहे, आपण देवरुखला हातानं लागतं, तिथे म्हैसकर नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी स्वांत सुख आहे म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी म्हणून काष्ठशिल्प प्रदर्शन केलं त्यांनी. आपल्या म्हणजे त्यांना ना कुठेही गेले की एखादं झाडाचा ओंडका पडला असेल तर त्यात त्यांना ते शिल्प दिसतं, ते उचलून तो ओंडका आणतात. आणि कधी कधी काही थोडासा तासायचा त्याला किंवा काही बेढब असेल तर किंचित त्याच्यातनं मूर्ती किंवा शिल्प घडवायचं नाही, थोडा तासायचा. अशी जवळजवळ 125 शिल्प त्यांनी केली. किंवा संगमेश्वरमध्येच पैसा फंडची शाळा आहे, त्या शाळेमध्ये JD पराडकर म्हणून कला शिक्षक आहेत. त्यांनी काही पुस्तकं पण लिहिलेली आहेत. तर त्यांनी करोना काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा त्या शाळेमध्ये त्यांनी कला दालन भरवलं. शाळेमधनं जे कलाकार चित्रकार पुढे गेलेत त्या मुलांनी काढलेली, आणि ती खूप मोठी झालेत ना. म्हणजे ते JJ स्कूलला पुढे गेली मुलं आणि तिथून पुढे आज डिझायनिंग आणि किंवा जाहिरात या क्षेत्रामध्ये मोठे नावं मिळवलेली आहेत. अशांचं कलादालन केलं. त्यामुळे मी म्हटलं असं की कला ही कोकणी माणसाच्या रक्तात आहे. तुम्हाला कलासक्त कोकणी माणूसच दिसेल, म्हणजे न कलाकारही दिसेल पण कलाकारही दिसतील. पॉडकास्ट पण कोकणी माणूस कोकणी माणूस माझा जन्मच देवगडच आहे आणि त्यामुळे मला तर कोकणाबद्दल प्रचंड आहेच आहे. म्हणजे गेस्ट आणि होस्ट अगदी दोन्ही कोकणी आहेत. हा तर कोकणी माणूस कला, तो जिथे जमेल ना ज्याला, जिथे त्याच्यातनं त्याला कला दिसते. आणि तो कलेचा काय म्हणतात त्याला उपासक सुद्धा आहे. म्हणजे तो तेवढा रसास्वाद सुद्धा तेवढाच चांगला येतो. म्हणून मी मगाशी ज्या लोककला वगैरे सांगितलं त्यासुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. तर इतकी कलाकार मंडळी, तर हे असं यांनी कलांगण संगमेश्वर या संस्थेने केलं की बा आपल्या प्रदेशाबद्दल बाहेर माहिती झाली पाहिजे. आणि दरवेळी जातो तेव्हा काहीतरी नवीन मिळतं. आत्ता म्हणजे योगायोग असा आहे की थोर आपल्या ज्या लोकमाता अहिल्याबाई होळकर त्यांचं हे आत्ता 31 मेला 300व जन्मशताब्दी वर्ष झालं त्यांचं. त्रिशताब्दी वर्ष. म्हणजे कसबा संगमेश्वर पासून 4 किलोमीटर अंतरावर आतमध्ये साटलेवाडी नावाचं गाव आहे. बरोबर. कळंबस्ते नावाचं गाव आहे, माफ करा, कळंबस्त्याची साटलेवाडी नावाची वाडी आहे. त्या साटलेवाडीमध्ये एक शिवपंचायतन आहे, म्हणजे शिवमंदिर आहे आणि त्याच्या बाजूला 4 छोटी इतर मंदिर आहे, त्याला पंचायतन म्हणतात. ते शिवपंचायतन
साटलेवाडीला गानू म्हणून एक सरदार होते जे अहिल्याबाईंच्याकडे होते. अहिल्याबाईंच्याकडनं त्यांनी पैसे घेतले आणि त्या पैशातून बांधलेलं देऊळ हे साटलेवाडीचं आहे. त्या देवळातल्या ज्या मूर्ती आहेत सगळ्या, त्या संगमरवरी मूर्ती इंदोरवरनं त्यांनी आणलेल्या आहेत. आता आम्ही गेल्या महिन्यामध्ये तिथे एक अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा म्हणून कार्यक्रम केला. तिथे पण एक पुष्करणी आहे आणि त्या बहुतेक पुन्हा त्याच पुष्करणीतला दगड काढून त्यांनी मंदिर बांधलं असेल. पण इतक्या रिमोट ठिकाणी आज सुद्धा ते अगदी आत आहे, म्हणजे खरोखर सह्याद्रीच्या कुशीत म्हणतो असं आहे. आपण तिथे गेलो की बाजूनी सह्याद्रीच्या रांगा दिसतात. अशा ठिकाणी अहिल्याबाई पोहोचल्या होत्या किंवा ते गानू त्यांना म्हणले असतील की माझं गाव आहे, मला त्याच्यासाठी पैसे हवे, ते अहिल्याबाईंनी दिले आणि त्यातनं बांधलेलं ते मंदिर आहे. एवढं सुंदर मंदिर आहे ते आणि पंचायतन केलेलं. तिथला नंदी फार सुंदर आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा मग संध्याकाळी तो कार्यक्रम केला आणि मग सगळे दिवे विझवले होते आणि मग त्या पुष्करणीमध्ये सगळे दिवे लावले होते, म्हणजे पणत्या, आणि असा सगळा परिसर तो उजाळला होता. तिथल्या लोकांना पण त्याचा अभिमान आहे. तिथली जी स्थानिक मंडळी आहेत, त्या देवस्थानचे जे हे आहेत ट्रस्टी म्हणून त्याला, महाडिक म्हणून एक गृहस्थ आहेत ते, आणि त्यांच्याबरोबर इतर सुद्धा अनेक अशांनी ते देऊळ पडलं होतं, म्हणजे पडझड झाली होती. तर ते मुंबईपर्यंत त्यांनी आवाहन केलं, ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांनी ते देऊळ परत बांधलं, जीर्णोद्धार केला त्याचा, आणि त्याची माहिती आता तिथे लिहून ठेवली. फार सुंदर ठिकाण आहे. आम्हाला ते खूप छान वाटलं की अहिल्याबाई इथपर्यंत पोहोचल्या होत्या आणि नेमकं त्यांच्या या त्रिशताब्दी वर्षात कळलं. सरदार गानूंनी तिथेच थोडं पुढे गेल्यानंतर एक छोटं कृष्णाचं देऊळ त्यांनी बांधलंय आणि त्याच्यासमोर एक कुंड आहे आणि त्या कृष्णाच्या देवळाच्या वरती एक पाण्याची टाकी केलेली आहे. तेव्हा खाली विहीर आहे एक मोठी खोदलेली, ती मिळाली आणि त्यातनं त्या पाणी टाकीत न्यायचं आणि तिथून पाण्याने त्या सभामंडपात एक कारंज आहे छोटंसं, ते कारंज उडतं. हां, एवढे सुंदर, म्हणजे तो खजिनाच मिळाला होता आम्हाला कोकणात. तर प्रत्येक वेळी गेल्यानंतर काहीतरी, ती अलिबाबाची गुहा आहे कोकण म्हणजे, की प्रत्येक वेळी गेलं की काही ना काहीतरी वेगळं मिळतं आणि ते काही या जन्मात तरी संपेल असं वाटत नाही की सगळं बघून झालं बुवा माझं. असं अनेक जण म्हणतात आमचं कोकण झालंय बघून. आता म्हणजे कधी विचारलं ना कोकणात गेलं की आमचं कोकण झालंय बघून, मग ती ठरलेली 4-5 नावं घेतात. त्यांनाही 10 नावं सांगितली की मग म्हणतात की अरे बापरे, हे आम्ही बघितलंच नाही. म्हणून मी म्हणतो की चिपळूणहून थेट आपण रत्नागिरीला जातो, पण त्यात मध्ये हा जो संगमेश्वर तालुका लागतो ना, तो आवर्जून राहावं. ही 3 मी निसर्ग निवास सांगितले, तिथे ठिकाण आहेत, ती कुठेही राहावं, निसर्गाच्या सान्निध्यात राहावं आणि हे परिसर बघावा. 2-3 दिवस तरी काढायला हवेत. कुठल्याही ऋतूमध्ये जा, प्रत्येक ऋतूमध्ये, कोकणात कुठेही जा, प्रत्येक ऋतूमध्ये वेगळंच आपल्याला खासियत असते. म्हणजे तुम्हाला फणस, आंबे, काय करवंद, जांभळं हवे असेल तर तुम्हाला मे महिन्यात मग गरम होतं थोडं, पण ह्या गोष्टी बघायला पाहिजे. आणि दुसरं, हल्ली कोकणामध्ये एक कातळ खोदचित्र किंवा कातळ शिल्प जी मिळतात, ती पण तिथून जवळ एक उक्षी म्हणून गाव आहे, त्या उक्षीला कातळ शिल्प आहेत की जी आपण तिथेच राहून बघून येऊ शकतो. जेमतेम 32-33 किलोमीटर अंतर आहे फक्त संगमेश्वर पासून. तर उक्षीची कातळ शिल्प, जिथे मोठा हत्ती कोरलेला आहे, ते सुद्धा बघून आपण येऊ शकतो इथे आणि संगमेश्वरला राहू शकतो. असा परिसर आहे हा सगळा. मस्त. मग सर, ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला शेवटचा प्रश्न करायचा आहे की संगमेश्वरचं जर आता म्हणजे तुम्हाला वाटतं की प्रगती व्हावी किंवा त्यामध्ये असे काय बदल व्हावे असं तुम्हाला वाटतं? ते बदल व्हावे म्हणण्यापेक्षा हा परिसर खूप रमणीय आहे. इथे मी मगाशी सांगितलं तसं व्हरायटी आहे, म्हणजे देवळं, म्युझियम, धबधबे, गरम पाण्याची कुंड, किल्ले, इतकं सगळं एका ठिकाणी, एकाच भागामध्ये. कातळ शिल्प, तिसंग, 3 नद्यांचा संगम, हे सगळं, एवढी व्हरायटी एकाच ठिकाणी एकवटलेली आहे. तर लोकांनी आवर्जून तिथे जावं, बरोबर, तिथे राहावं, त्या प्रदेशामध्ये फिरावं. कसं असतं, जेव्हा लोक यायला लागतात तेव्हा मग तो प्रदेश, तिथे विकास येतो खरोखरचा. नुसते रस्ते बांधले आणि झाडं तोडून महामार्ग केले म्हणजे विकास होत नाही, म्हणजे होतच नाही. दुर्दैवाने तिथे आता भकास चालू आहे तो. नक्कीच सोयी होतात, महामार्ग आणि ह्या गोष्टी हव्यात, म्हणजे त्याला काही हे नाही. पण त्याच्याबरोबर जी बेसुमार वृक्षतोड होते आणि ज्याची आश्वासनं असतात की ते लगेच ती पुन्हा झाडं लावली जातील वगैरे, असं कुठे कुठे होतच नसतं. म्हणजे तसं तो भाग सोडू आपण, पण निदान लोक जायला लागतील तिथे. कारण आज खूप भाग आहे हा अंतर्गत भाग की जो आजही निसर्गरम्य आहे. पक्षी निरीक्षक असतील, आकाश दर्शनासाठी जाणारे लोक असतील, त्याच्यानंतर चित्रकार असतील, अशा लोकांनी की ज्यांचे ग्रुप असतात, अशा लोकांनी जावं. सामान्य पर्यटकांनी पण जावं, पण 1-2 दिवस राहावं तिथे. कारण अमोल लोध जे आहेत तिथे, ज्यांचं ते हॉटेल ड्रायव्हिन आहे आणि ज्यांनी राई नावाचा निसर्ग निवास केला आहे, त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या बाहेर जे मोठं नकाशा काढला आहे, त्याच्यावर त्यांनी एक अशी टॅगलाईन केली आहे की बघा कोकण, जगा कोकण. की बघू नका, तुम्ही जगा. ते जगा म्हणजे ते पर्कोलेट होईल कोकणात तुमचा अनुभव घ्या. अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे वस्ती केली पाहिजे, तिथे राहा.
दिवसातल्या सगळ्या काळामधलं कोकण काय कसं दिसतं, रात्रीचं कसं दिसतं, सकाळचं कसं दिसतं. तिथे बरोबर. आजही पक्ष्यांच्याच किलबिलाटाने जाग येते, तुम्हाला गजराची गरज पडत नाही. सुदैवाने काही ठिकाणं अशी आहेत की मोबाईलला रेंज येत नाही, त्यामुळे हा जो टाईम म्हणजे टाईम बॉम्ब फुटतो कधीतरी बोलताना मध्येच येतो, तसं काही होत नाही. आणि अशा लोकांनी तिथे जावं म्हणजे आपोआपच तिथे वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील लोक जायला लागल्यानंतर. आज केलेलं आहे तिथे. सतीश कामत सर जे राजवाडीला राहतात, हे पत्रकार होते मोठे, सकाळमध्ये लोकसत्तेमध्ये होते. त्यांनी गावातल्या लोकांना एकत्र येऊन निसर्गवारी म्हणून केलंय, राहण्याची ठिकाण व्यवस्था केली आहे तिथे, की लोकांनी आल्यानंतर तिथे राहायचं. ते सगळा खर्च गावानी करायचा आणि ते उत्पन्न गाव घेणार वाटून, असं केलं. कोणा एकाची मक्तेदारी असं केलं नाही. असे उद्योग यायला लागतील. तिथल्या मंडळींना जेव्हा कळेल की आपल्या इथे दाखवण्यासारखं खूप आहे आणि येणारी मंडळी आहेत, लोक जायला लागलेली आहेत समाज माध्यमांवरनं, किंवा आपण हे जे पॉडकास्ट करतो यातनं लोकांना माहिती व्हायला लागलंय, लोक तिथे जायला लागलेली आहेत. पण अजूनही अनेकदा जाता जाता 2 मिनिटं थांबू, 5 मिनिटं थांबू, त्यापेक्षा मुद्दामून ठरवून जा ना की हा परिसर बघायला 3 दिवस काढायचे. सुदैवाने पुण्याहून आणि मुंबईहून 4 ते 5, 4 नव्हे पण 5 ते 6 तासात आपण तिथे पोहोचू शकतो. मुंबईवाल्यांना तर थेट ट्रेन आहे, संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवरती ते उतरू शकतात. पुण्यावरनं जाताना आपण एकतर कुंभारली घाटाने जातो, नाही तर ताम्हिणी घाटाने जाऊ शकतो. तर 2-3 दिवस इथेच राहायचं आहे असं समजून जा आणि तो प्रदेश फिरा, म्हणजे जाणवेल की खूप वेगळं कोकण आहे. आणि गर्दी नाही अजिबात तिथे. नाहीतर धक्काबुक्की, रेटारेटी, जी माणसं आपल्याला आपल्या गावात दिसतात तीच तिथे दिसणार पुन्हा, आणि त्याच चर्चा सगळ्या. त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी जा, तो प्रदेश बघा. डोळस भटकंती मगाशी जो शब्द वापरला तुम्ही, तशी करा. अनेक गोष्टी बघायला मिळतील तिथे आणि स्थानिकांना फायदा होईल. ज्याला मॅनेजमेंटमध्ये विन विन सिच्युएशन म्हणतात, म्हणजे स्थानिकांचाही फायदा होईल आणि तुम्हालाही स्थानिक. कारण तुम्ही या तीनही मी जी ठिकाणं सांगितली, निसर्ग निवास, तिथे कुठेही तुम्हाला पनीर आणि रोटी आणि असं काही देत नाहीत. ते शेंगोळ्या, त्याच्यानंतर घावणे, ह्या ज्या कोकणातल्या गोष्टी आहेत, कुळथाचं पीठ म्हणजे पिठलं आणि भात, पोहे किंवा ज्याला आपण एक खिमट म्हणतो, असे सगळे पदार्थ, आणि भाकरी तांदूळाची, हे सगळे कोकणात होणारे पदार्थ तिथे जेवायला मिळतात. त्यामुळे ते खावे, स्थानिक लोकल फूड खावं कुठेही गेल्यानंतर. नाहीतर मी ऋषिकेशला गेलो आणि तिथे पुरणपोळी खाल्ली असं सांगणारे मंडळी आहेत. व्यक्तिशः मला काही ते, कदाचित त्या लोकांची ती आवड असेल, मला पटत नाही. तिथे जाऊन ते खावं ना, त्या वातावरणाला जे सूट होईल असेच पदार्थ तिथे निर्माण होतात आणि तुम्हाला दिले जातात. असं कोकणातले हे पदार्थ खाण्यासाठी जावं आणि कुठल्याही ऋतूत जावं. पावसाळ्यामध्ये तुफान पाऊस बघायचा असेल तरी भिजायला जावं. थंडी हा तर सीझन तुम्ही कुठेही जाऊच शकता, पण उन्हाळ्यात सुद्धा जावं. तर अवश्य लोकांनी जाऊन डोळस भटकंती करावी. आणि म्हणजे मी कुलकर्णी, आपले संपदाताई जोगळेकर किंवा करकरे किंवा हे अमोल लोध यांच्याकडे गेल्यानंतर तर ते लोक म्हणतात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात, इथे काय आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही तुमच्याबरोबर येतो, तुम्हाला सांगतो. अशी मंडळी तिथे आहेत. म्हणून मी म्हटलं, ती रिसॉर्ट नाही आहेत, ती हॉटेल नाही आहेत. तर तुम्ही कोणाच्या तरी घरी गेलात आणि ती मंडळी तुम्हाला त्याची महती सांगतात, असं आहे. त्यामुळे या ठिकाणी अवश्य जा, मुद्दाहून वेळ काढून जावं. खूप वेगळं कोकण आपल्याला बघायचं आणि जाणवेल की आपण इतके वर्ष या भागातनं जात होतो पण माहीत नाही आहे इथे होतं. किमान आता माहिती झालं ते त्याच्यासाठी तरी जावं. बरोबर. थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि संगमेश्वरबद्दल मला तर वाटतं पहिल्यांदाच आपण असं बोलतोय आणि एखाद्या छोट्या शहराविषयी किंवा एका छोट्या परिसराविषयी, आणि त्यामध्ये इतकं सगळ्या गोष्टी असून ते लोकांना माहिती नाही, हे आपलं दुर्दैव्य आहे. पण आता ह्या पॉडकास्टद्वारे लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती होतील आणि आय होप लोक तिकडे जातील. थँक्यू, धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आम्ही जे पुस्तकं बोललो आजच्या ज्या एपिसोडमध्ये, ती जर तुम्हाला हवी असतील, म्हणजे हा जो पूर्ण पॉडकास्ट आहे, सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे की सफर संगमेश्वर देवरुख परिसराची, तर ते पुस्तक तुम्हाला सह्याद्री.com प्लस अजून बुकगंगा, अक्षरधारा ह्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात मिळू शकतं. तुम्ही घर बसल्या ते ऑर्डर करू शकता. म्हणून ह्या वेबसाईटवर जाऊन ते पुस्तक नक्की बघा. आणि त्यांची सरांची, आशुतोष बापट सर, जे तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा सरांची अनेक इतर पुस्तकं देखील येतील, तर ती पण तुम्ही परचेस करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर बोलू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.